गुड इव्हिनिंग. आवाज येतोय माझा सर्वांना? ओके, सुरुवात करूयात आपण लेक्चरला. ठीक आहे, आवाज येतोय सर्वांना? ओके. परम करिअर अकॅडमीच्या वतीनं मी प्राध्यापक ज्ञानेश्वर राठोड, डायरेक्टर अँड फॅकल्टी, परम करिअर अकॅडमीच्या वतीनं आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज आपलं पहिलं लेक्चर आहे चालू घडामोडीचं. आपण सर्वजण डिपार्टमेंटल PSI जे आता पुढे जाहिरात येईल आणि त्या संदर्भातला जो अभ्यास आहे तो आपण सर्वजण करत आहात. आणि प्रत्येक विषय जर बघितलेला जसं की इतिहास आहे, भूगोल आहे, त्याचबरोबर महत्वपूर्ण ग्राम प्रशासनाचा अभ्यास आहे, काही इतर महत्वपूर्ण जे विषय चालू घडामोडी आहे, समाज सुधारक आहे, या सगळ्या विषयांचा आपण अभ्यासाला जशी की सुरुवात केली. आजचं जे लेक्चर असणार आहे आपलं ते चालू घडामोडीचं
लास्टला देखील त्याचं शेड्यूल होतंच. चालू घडामोडी या विषयाचं लेक्चर होणार होतं. ते टेक्निकल इश्यूमुळे ते कॅन्सल झालं. आज रोजी आपण ते लेक्चर कंटिन्यू करीत आहोत. तर जसं की आपण सर्वांनी मागील प्रश्नपत्रिकांचे जसं की अभ्यास करत असताना सुरुवात आवाज कमी येते. ओके. हां. जसं की आपण लास्ट लेक्चरला जो काही अभ्यास करत होतो, इतर विषयांचा, आज चालू घडामोडीचा अभ्यास आपण करणार आहोत. आता येतोय माझा आवाज? आता क्लिअर येतोय आवाज? येतोय आता आवाज क्लिअर? ओके. आता येतोय आवाज क्लिअर? सर तुम्ही माईक लावू शकता जर लावायचा असेल तर. येतोय तसा आवाज, पण माईक लावायचा असेल तर लावू शकता. ठीक आहे. ओके सर. ओके. ठीक आहे. आवाज येतोय सर्वांना? हां, सुरू करूयात पुढचं. तर जसं की आता अभ्यास करत असताना बघा, आपण सर्वांनी आधी सिलेबस बघितलाय आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. जसं की हा मागील जर पेपर बघितला तर तो 2017 मध्ये झाला होता. त्यानंतर 16 मध्ये आणि 13 असे मागील काही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण सर्वांनी केलं आहे. 2017चा पेपर जर बघितला तर त्यामध्ये 100च क्वेश्चन आहे आणि मागील परीक्षांमध्ये जे काही प्रश्नांची विचारली गेलेली संख्या होती, जवळपास 200 प्रश्न त्यामध्ये विचारले गेले. तर तो प्रॉपर सिलेबस आपण सर्वांनी अभ्यासला आहे. सरांनी देखील त्या संदर्भातलं एक लेक्चर मागे घेतलं होतं सुरुवातीला. ओके. तर यानुसारचा जो अभ्यास आहे की त्यामधील जे काही 7 विषय आपण अभ्यासणार आहोत. तर त्यात सर्वात महत्त्वपूर्ण, इतर सर्व विषय महत्त्वाचे आहेतच. आजचा जो काही विषय आहे चालू घडामोडी, तर हा देखील एक महत्त्वपूर्ण विषय आहे की ज्याच्यावरती 6 ते 7 प्रश्न जे की विचारली जातात. 2017चा पेपर असेल, त्याचबरोबर 16चा पेपर असेल आणि त्याचबरोबर 2013 आणि त्याही मागील काही प्रश्नपत्रिका आपण अभ्यासलेल्या आहोत. आता जसं की 6 ते 7 प्रश्न जर आपण बघितले, तर ह्या 6 ते 7 प्रश्नांवरचं एक विश्लेषण आपल्याला करणं खूप गरजेचं आहे, की ज्यात मी एक त्या संदर्भातलं एक पेज बनवलं देखील आहे. विश्लेषण तुमच्या ग्रुपवरती ते देण्यात येईल, की कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात. आता बघा, चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना हा विषय काय तर नेहमीचा आपण टचमध्ये म्हणजेच तो ठेवावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो, की दररोज घडणाऱ्या ज्या काही आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या घडामोडी असतील, त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरच्या घटना असतील किंवा प्रादेशिक पातळीवरच्या काही महत्त्वपूर्ण घटना असतील. या संपूर्ण विविध घटनांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. आता एक प्रश्न इथं नेमका आपल्याला तो उद्भवला असेल, की सर ह्या एक्झामला आता जी काही पुढे एक्झाम होणार आहे आपली खात्याअंतर्गत PSI ची पूर्व परीक्षा. तर या परीक्षेमध्ये चालू घडामोडीचा अभ्यास हा कुठून कुठपर्यंत करायचा आहे? हा प्रत्येक विद्यार्थ्याला जसं की इतर दुसऱ्या ज्या एक्झाम असतील त्यांनाही देखील हा पॅटर्न लागूच आहे. म्हणजेच एकूण माझं सांगण्याचा उद्देश आहे की कालावधी. ओके. तर हा कालावधी जर बघितला आपण की जवळपास एक्झामचा आता मागील प्रश्नांचं जर विश्लेषण आपण प्रॉपर जर केलं असेल तर त्यामध्ये बघा की मागील जवळपास वर्षभराचा अथवा त्याचं 1.5 वर्षाच्या एकूणावत चालू घडामोडीवरती आयोगानं प्रश्न विचारले. ओके. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपली एक्झाम जर आता 2021च्या एंडिंगला होते, तर जवळपास या 2021 मधील 6-7 महिन्यावरती चालू घडामोडीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आपलं. आणि 2020 ओके. तर 2020 मधील ज्या महत्त्वपूर्ण घटना ज्या घडलेल्या घटना आहेत त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे राष्ट्रीय पातळीवरच्या असतील. या संपूर्ण घटनांचा जो काही अभ्यास आहे तो आपल्याला इथे करायचा. जे 2020 मधील मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या काही घटना असतील, राष्ट्रीय, प्रादेशिक पातळीवरच्या. त्यामध्ये इतर जर घटक आले तर कला, क्रीडा, त्याचबरोबर महत्त्वपूर्ण साहित्य असावं. त्याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी असतील. खेळ आणि खेळाशी निगडीत खेळाडू असावं. कृषी आणि पर्यावरण हे घटक महत्त्वपूर्ण असतील. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण बघा की समित्या, आयोग नेमल्या जातात सरकारकडनं. त्या काही महत्त्वपूर्ण घटनांचा अभ्यास असावा. साहित्याशी निगडीत कला, क्रीडा, साहित्याशी निगडीत ज्या काही घडामोडी असतात, त्या देखील आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर एकूण हा संपूर्ण अभ्यास करत असताना एक पेज आपण त्या ठिकाणी तुमच्या समोर मी शेअर करतोय. म्हणजेच काय तर त्यावरती एक प्रॉपर अनालिसिस केलं गेलंय, की मागील 2017, 16 आणि 2013चा जो काही पेपर झालाय, की त्याच्यामध्ये कोणत्या घटकावरती किती क्वेश्चन विचारले गेले. मी मगाशी देखील तुम्हाला बोलतो, की 6 ते 7 प्रश्न जशी विचारली जातात.
पण मात्र जर आपण उल्लेख केला की 2016 जर 16चा उल्लेख केला तर तिथे प्रश्नांची संख्या ही जास्त दिसते, 6+ दिसते. तर आपण बघूयात त्या संदर्भातलं स्क्रीन मी शेअर करतो आपल्या समोर, जे आपल्याला कळेल की कोणत्या वर्षाला किती क्वेश्चन्स त्यामध्ये विचारले गेले. ओके. बघा आपल्या समोर एक स्क्रीन दिसते इथे, की त्यामध्ये दिसतंय की पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा चालू घडामोडी घटकनिहाय प्रश्नांचं विश्लेषण. आता इथे घटकनिहाय जर प्रश्नांचं विश्लेषण आपण बघितलं तर त्यामध्ये दिसतंय आपल्याला की आंतरराष्ट्रीय लेवलच्या घडामोडी, त्याचबरोबर महत्वपूर्ण एकूण जर आपण बघितलं 2013, 2016 आणि 2017चा पेपर त्यामध्ये आपल्याला दिसतंय. ओके. आता बघा आंतरराष्ट्रीय घडामोडी 2013 मध्ये 2 प्रश्न विचारले त्यावरती. 2016 मध्ये जर बघितलं तर एकूण प्रश्नांची संख्या दिसते आपल्याला 2. ओके. त्याचबरोबर महत्वपूर्ण 2017चा जर उल्लेख केला आपण तर त्यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या दिसते 4 प्रश्न दिसतात. कशावरती? आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती. आता आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या काही घडामोडी असतील मग त्यामध्ये आपल्याला बघा जसं की एक विषय देखील आहे परराष्ट्र धोरण IR. तर IRच्या माध्यमातून देखील आयोग त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारत असतं. दोघंही कनेक्टेड असे सब्जेक्ट्स आहेत. तरी ते 2, 2 आणि 4 असे आपल्याला क्वेश्चन्स दिसत आहेत. आपण त्यावरती अभ्यास करणारच आहोत की आंतरराष्ट्रीय घडामोडी त्यात नेमके टॉपिक्स कोणते आहेत आणि त्याचा अभ्यास कसा करावा, त्याच्या नोट्स कशा काढाव्या या संदर्भात मी बोलीनच. सेकंड, दुसरा जर पार्ट बघितला आपण तर तो आहे राजकीय घडामोडीचा. ओके. तर राजकीय घडामोडीवरती जर बघितलं आपण 2013 मध्ये एक प्रश्न दिसतोय आपल्याला, 2016 मध्ये दिसतंय ते एक प्रश्न, त्याचबरोबर 2017 मध्ये जर बघितला तर एक प्रश्न दिसतोय. ओके. म्हणजेच राजकीय घडामोडीवरती आपल्याला महत्वपूर्ण एक एक क्वेश्चन्स काय तर त्या ठिकाणी विचारले आहेत. आता राजकीय घडामोडी म्हणजे नेमकं काय तर पॉलिटिकल इश्यूज निगडीत. ओके. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बघा आंतरराष्ट्रीय पातळीवरती अमेरिकेच्या 2020 मध्ये ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये जो बायडन हे विजयी झाले आणि कमला हॅरिस ह्या उपराष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी बनल्या. तर आपल्याला त्या घटनेचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे राजकीय शब्द जाते तर राजकीय ती घटना झाली तर त्या राजकीय घटनेचा अभ्यास करत असताना आपल्याला महत्वपूर्ण 2013, 16 आणि 17 मध्ये त्यावरती एक एक क्वेश्चन्स विचारले गेले. आता फक्त इथे अमेरिकेचंच उदाहरण नव्हे तर भारतातलं देखील आपल्याला महत्वपूर्ण राजकीय ज्या काही घडामोडी असतील त्याचाही अभ्यास इथे करायचा आहे. की आपल्या भारतामध्ये ज्या निवडणुका पार पडल्यात विविध राज्यांमध्ये, त्यामध्ये बिहार असेल, ईशान्य भारताकडील महत्वाची काही राज्य त्यातलं आसाम असेल आणि नुकत्याच ज्या पार पडलेल्या निवडणुका असतील पश्चिम बंगालमधील, तर तेथील कोणत्या पक्षास किती जागा मिळाल्यात आणि सीएम पदाचे उमेदवार वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला राजकीय घडामोडीच्या संदर्भामध्ये अभ्यासायच्या आहेत. इतर महत्वपूर्ण काही सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात असतील की सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील, त्या पदावरती विराजमान होणारी व्यक्ती असावं किंवा इतर निवडणूक आयोगाच्या संदर्भातले काही क्वेश्चन असतील तर ते राजकीय घडामोडीवरती विचारले जातात. त्यानंतर बघा की आर्थिक घडामोडीशी निगडीत पुढचा जो मुद्दा आहे तो आर्थिक घडामोडी. 2013 मध्ये एकच प्रश्न विचारलाय, 16 आणि 17 मध्ये डॅश दिसते. म्हणजे आर्थिक गोष्टीशी निगडीत म्हणजे काय तर बजेट. आता आपल्याला हा विभागीय स्पर्धा परीक्षेचा विभागीय पोलीस उपनिरीक्षक जी स्पर्धा आहे आपली जी एक्झाम होणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला असं एक खोलाशी जाऊन करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा नाही. तो मेन गोष्टी म्हणजे आता बजेटच्या संदर्भामध्ये आहेत, महत्वाचं ज्या काही सर्वाधिक जास्त खर्च शासनाने जो काही केलाय ज्या गोष्टी होती त्या काही गोष्टी असतील. आर्थिक घडामोडींमध्ये जर आपण बघितलं तर ब्रिक्सची एक कॉन्फरन्स असते. ओके. ब्राझील, रशिया, त्याचबरोबर इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. आर्थिक बाबीशी निगडीत ती परिषद भरत असते, त्यांचा गट आहे. आर्थिक म्हटल्यावरती आपल्याला वर्ल्ड बँक आलं, IMF आलं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आलं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आलं. ह्या ज्या काही महत्वाच्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या आपल्याला IR मध्ये देखील विचारल्या जाणार आहेत. सो इथं देखील त्यावरती टॉपिक्स आहेतच. त्यानंतर बघितलं तर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राचा अभ्यास. इथं डॅश दिसतंय आपल्याला. पण मात्र एक लक्षात घ्यावं आपण
इस्रोच्या संदर्भामध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ज्या मोहिमा असतात PSLV आणि GSLV, एकात दोन ज्या महत्वपूर्ण 20 मध्ये घडलेल्या गोष्टी असतील त्या वाचा आपण. क्रीडावरती देखील डॅश दिसतंय आपल्याला, प्रश्न आतापर्यंत नाही. पुरस्कार, आता पुरस्कारावरती 2013 मध्ये डॅश दिसतंय, तर 16 मध्ये 2 प्रश्न आहेत. आता पुरस्कार म्हणजे काय, तर त्यामध्ये 3 गोष्टी आपण लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी पुरस्कार दिली जातात, म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं नोबेल पारितोषिक असावं, इतर त्याच्याशी निगडीत बरेचसे जे काही पुरस्कार आहेत नोबेलच्या निगडीत, किंवा शांततेचा जो पुरस्कार आहे तो एक महत्वपूर्ण, जसा की त्याचबरोबर महत्वपूर्ण इतर जर पुरस्कार बघितले रसायनशास्त्राच्या संदर्भात, भौतिक शास्त्राच्या संदर्भात, जीवशास्त्राच्या संदर्भात, जे आंतरराष्ट्रीय लेवलचे विविध राष्ट्रांकडनं जी पुरस्कार दिली जातात, ती पर्यावरण क्षेत्रातील असतील, कृषी क्षेत्रातील असतील, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील असतील, शिक्षण आणि त्या क्षेत्रातील, जसं आपले जसं लास्टला बघा त्या ठिकाणी भारतात एकमेव जी व्यक्ती डिसले सरांच्या संदर्भात त्यांना जो पुरस्कार दिला गेलाय, अशी काही वेगवेगळ्या क्षेत्रातली जी पुरस्कार दिली जातात त्यातला एक अभ्यास. राष्ट्रीय पातळीवरती देखील पुरस्कार दिले जातात. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं की बघा, भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार आहे, त्यानंतर पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे, पद्मश्री पुरस्कार आहे. तर भारतरत्न पुरस्कारावरती आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. ते लेटेस्ट कोणास तो दिला गेला त्या काही गोष्टी असतील, किंवा बघा जो चित्रपट क्षेत्रासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार, तुम्हाला तो क्वेश्चन विचारला देखील आहे आयोगाने. तो जर प्रश्न आपण बघितला तर तो प्रश्न 2000 अगदी जर बघितला 2016 मध्ये विचारला होता. 2015चा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार कोणास देण्यात आला किंवा सन्मानित करण्यात आला, तर ते एक त्यामध्ये जसं की विचारलेलं होतं. तर आपण जर बघितलं की आता लेटेस्ट जो काही पुरस्कार दिला गेला दादासाहेब फाळके पुरस्कार, जो की रजनीकांत यांना देण्यात आला होता, त्याच्या आधी जर बघितलं तर अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. तर असं एकेरी जे आहे ते महत्वपूर्ण आपलं जे अभ्यास आहे तो लक्षात ठेवायचा आहे. कारण आपले जर प्रश्न बघितले, मागील प्रश्नपत्रिकांचं जर विश्लेषण केलं, तर त्यामध्ये सर्वाधिक महत्वपूर्ण वन लाईन बिट क्वेश्चन आयोगानं विचारलेले आहे. त्यामुळे आपल्याला वाचण्यासाठी त्या काही गोष्टी किंवा अभ्यास करण्यासाठी जरी इझी असल्यात, पण मात्र तेवढंच काठिण्य पातळीचे आन्सर क्वेश्चन्स देखील आयोग काय करत असतं, विचारत असतं. नेक्स्ट, त्यानंतर जर बघितलं सांस्कृतिक कला साहित्य, त्यामध्ये आपल्याला 2013ला डॅश दिसतायत, 16 मध्ये 2 प्रश्न दिसत आहेत आणि 17 मध्ये एकच प्रश्न दिसतोय. आता साहित्याचा जर उल्लेख केला आपण महत्वपूर्ण, तर त्यामध्ये दिसतंय आपल्याला एकूण प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक क्लासला महत्वपूर्ण काय, तर मराठी साहित्य संमेलन जे भरलं होतं त्यावरती एक क्वेश्चन विचारला आहे. आणि कला म्हणजे चित्रपट सृष्टीच्या संदर्भातला एक क्वेश्चन आहे, तो आपण प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत अभ्यासणार. संरक्षण घडामोडी डॅश दिसतंय पूर्ण. कृषी आणि पर्यावरण एक दिसतंय. 2013 मध्ये पर्यावरणावरती एक क्वेश्चन विचारलाय. निधन वार्तेवरती आपल्याला क्वेश्चन नाहीयेत, की ज्या अति महत्वाच्या व्यक्तींचं निधन होतं आणि चर्चेत जी व्यक्ती राहतात त्या संदर्भात आयोग क्वेश्चन विचारतं, पण आपल्या एक्झाम मध्ये ते दिसत नाही. त्यानंतर चर्चेतील व्यक्ती आणि पुस्तके ह्यावरती देखील क्वेश्चन नाहीये. संघटना अहवाल आणि परिषद ह्यावरती महत्वपूर्ण दरवर्षी क्वेश्चन विचारला गेला. हा तुमचा IR मध्ये देखील हा घटक जातो. म्हणजे एखादी जी संघटना आहे, सार्क असू द्यात, बिमस्टेक असू द्यात, WTO असू द्यात, ब्रिक्स असू द्यात, नाम असू द्यात, संयुक्त राष्ट्र संघटना असू द्यात, WTO असू द्यात, WHO असू द्यात, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, जागतिक हवामानशास्त्रीय संघटना, अशा संघटना, त्यांच्या परिषदा आणि त्यांचा अहवाल. तर बघा 2013 मध्ये 8 प्रश्न आपल्याला दिसतात. 2016 मध्ये प्रश्नांची संख्या 10 दिसते आणि 2017 मध्ये जर बघितली तर प्रश्नांची संख्या आपल्याला दिसते त्या ठिकाणी एकूण पुढे संख्या. ओके, 2017 मध्ये 4 प्रश्न आपल्याला दिसतात चालू घडामोडी. तर बघा याचं एक विश्लेषण आपण त्या ठिकाणी बघितलं. ती जी काही PPT होती किंवा ज्या काही नोट्स ज्या असतील आजच्या लेक्चरच्या, त्या मी आपल्या ग्रुपवरती तुम्हाला सगळ्यांना शेअर करीनच. ते आपल्याला तिथे वाचता येईल. ओके, माझा आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना आता? आवाज येतोय माझा क्लिअर आता सर्वांना? ओके ओके, थँक्यू. ठीक आहे. ओके, कंटिन्यू करूयात आपण. आपण सुरुवातीला काय केलं आता, की महत्वाचं 2017चं, त्याचबरोबर 16चं आणि 2013चं आपण काय बघितलं, विश्लेषण बघितलं. आता हे जे काही विश्लेषण असणार आहे मी तुमच्या ग्रुपवरती ते शेअर करीनच, म्हणजे आपल्याला ते लक्षात येऊन जाईल की नेमका कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन्स आले.
आता बऱ्याच वेळा काय होतं की अभ्यास करत असताना एक चूक आपण करतो की प्रॉपर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत नाही आणि अभ्यासाला सुरुवात करतो. म्हणजेच आपला ट्रॅक चुकतो त्या पहिला मुद्दा आणि सिलेबस प्रॉपर बघत नाही. जोपर्यंत तुम्ही अभ्यासक्रम बघत नाही प्रॉपर आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अंदाज घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या रस्त्यावरनं धावायचंय का त्या ठिकाणी अगदी स्लो किंवा एक मिडल गतीनं चालायचं हे मात्र आपल्याला कळत नाही. जे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्यासाठीचा एक महत्वाचा ट्रॅक आहे. जोपर्यंत आपण स्ट्रक्चर समजून घेत नाही तोपर्यंत. ओके. तर यासाठी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपणा सर्वांचं झालंच असावं. ओके. त्यानंतर काही महत्वाचे जीएसचे जे काही विषय असणार आहेत त्यासाठी महत्वपूर्ण आपण ठराविक ठिकाणी स्टेट बोर्ड, शालेय पुस्तके जी असतात त्याची देखील मदत घेतली तरीही चालते. ओके. त्यानंतर आता हा चालू घडामोडी ह्या विषयाचा अभ्यास करत असताना सर आम्हाला मटेरियल काय पाहिजे? म्हणजे आम्ही कशातनं वाचायला पाहिजे? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता बघा नंबर 1चं मी सांगेन, सगळ्यात महत्वाचं तर न्यूजपेपर वाचायला आपल्याला सध्या वेळ नाही. आणि न्यूजपेपर आत्ताचा जरी वाचलात आपण तर त्यासाठी नोट्स काढायला देखील आपल्याला वेळ नाही. पण मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जर ज्या मोठमोठ्या अशा इव्हेंट्स होत आहेत, जसं की आता अफगाणिस्तानच्या संदर्भातला विषय सध्या जगभरामध्ये चर्चेला जातो. अशा जर काही इव्हेंट्स असतील आणि आपण थोडा जर वेळ 20-25 मिनिटं न्यूजपेपर वाचण्यासाठी जर देतो आहोत, तर नक्कीच त्याचा फायदा एक्झाममध्ये होतो. पण मी एक सांगेन, की बघा बाजारामध्ये इयरली डायरी मिळते. म्हणजे 2020चं देखील पूर्ण पुस्तक मिळतं आणि 2000 म्हणजेच 21 हेडिंग आहे त्या पुस्तकावरती आणि त्यामध्ये 2020चा संपूर्ण डाटा आहे. अशा ज्या काही पुस्तकांची जी यादी आहे, मॅगझिनची जी काही यादी आहे, ती मी आपल्या ग्रुपवरती शेअर करतो. त्यातनं आपल्याला काहीतरी त्याचा अभ्यास करायचा. पण अभ्यास करत असताना बघा, पूर्ण बुक वाचून काढायचं नाहीये आपल्याला. आधार कोणाचा घ्यायचा आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या विश्लेषणाचं. म्हणजे त्यामध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत आपल्याला वेगवेगळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, कृषी समित्या असतील, आयोग असतील. ओके. तर त्या संदर्भातले काही विधानं आपल्याला त्या मॅगझिन मधनं टिक करून तेवढंच वाचायचं. कारण आपल्यासाठी वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळामध्ये दर्जेदार वाचन, क्वालिटीचं वाचन आणि त्यासाठीच एक महत्वाचं अभ्यासाचं शेड्यूल बनवणं देखील खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. तरच आपला स्कोर तिथे येऊ शकतो. ओके. अभ्यास करतोय म्हणून आपण तो करतोच आहोत. पण एक प्लॅनिंगनं जर केला अभ्यास त्याचा, प्रॉपर मुद्द्यावाईज जर गेलो, सिलेबस वाईज जर गेलो, पुढे सरकलो, तर त्याचा फायदा आपल्याला एक्झाममध्ये जास्तीत जास्त स्कोर, जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी होत असतो. ओके. आता बघा, की जनरल क्वेश्चन जर बघितले, आता ज्या इतर ज्या एक्झाम असतात, आता जनरल पी-एस-आय ची, एस-टी-आय, ए-एस-ओ ची जर आपण एक्झाम बघितली, जे विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन लागलीच देतात, त्यांच्यासाठी मात्र ती हार्ड असते. त्याची काठिण्य पातळी देखील डीप असते. म्हणजे एक जर क्वेश्चन जर बघितला, सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्या संदर्भात खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय ओळखा. त्यांना कसं असतं, अ, ब, क, ड, एबीसीडी फॉर्मॅट असतो. आपल्याला काही ठराविक ठिकाणी दिलं आयोगानं. पण जवळपास जर बघितलं 80 ते 85% जर फॉर्मॅट बघितला आपला, तर तो आहे वन लाईन बीटचा. पण मात्र वन लाईन बीट जरी असला, तर काही क्वेश्चन हे बाउन्स होणारे, न समजणारे असतात, फसवे असतात. त्यासाठी थोडासा का होईना डीपमध्ये जाऊन स्टडी केलेला आपल्याला कधीही आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी फायद्याचं होणार आहे. तर थोडंसं आपण एक 10 मिनिटामध्ये, एक 10 ते 15 मिनिटामध्ये काही विश्लेषण करूयात, की नेमके प्रश्न कशी विचारली गेली. तर आपण थेट जाऊयात 2013च्या पूर्व परीक्षेवरती जाऊयात. म्हणजे 2013 मध्ये जो काही पेपर झाला होता, तर 2013च्या पेपरमध्ये जे काही ठराविक असे 5 ते 6 जे काही क्वेश्चन्स आहेत, आय थिंक 2013चा जर उल्लेख केला तर 8 प्रश्न आहेत. ओके, 8 प्रश्न. 8 प्रश्नांमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये बघा एकदम इझी क्वेश्चन विचारलेत 165व्या क्रमांकावरती, 165 2013चा पेपर. 165व्या क्रमांकावरती प्रश्न विचारला होता आयोगानं, की खालीलपैकी कोणती पाकिस्तानची राजधानी, पाकिस्तानची कॅपिटल विचारली. म्हणजे बघा इझी वन लाईन बीट क्वेश्चन. कॅपिटल आपल्याला विचारले. तर लक्षात घ्यायचं आपल्याला त्यामध्ये त्याने ऑप्शन दिलं होतं ढाका, दुसरं काठमांडू, काबूल आणि इस्लामाबाद. तर त्याचं उत्तर आहे इस्लामाबाद. ओके. म्हणजे आता ढाका जर बघितली ही बांगलादेशाची कॅपिटल आहे, काठमांडू ही नेपाळची आहे, तर काबूल जर बघितलं सध्या चर्चेत आहे, अफगाणिस्तानची ती कॅपिटल आहे. तर इस्लामाबाद. म्हणजे बघा आपल्या शेजारील जे काही राष्ट्र आहेत, आता बघा आय-आर मध्ये जवळपास सगळ्या संघटना आणि आपल्या सगळ्या शेजारील राष्ट्रांवरती आयोगाने सगळ्यात जास्त क्वेश्चन सेट केले. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करूनच मी तुम्हाला आपल्याला सांगतोय, की बघा शेजारील राष्ट्रांचा जर उल्लेख केला, आज आपण इंडिया
इंडियाच्या आजूबाजूला वसलेल्या नियरेस्ट कंट्रीचा जर अभ्यास केला तर 7 राष्ट्र. किती? 7. 7. इकडे जर आपण गेलो अगदी वायव्य भागाचा जर उल्लेख केला आणि अगदी पश्चिमेकडचा वरील भागाचा जर उल्लेख केला तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आहे. इंडियाच्या वरच्या उत्तरेकडच्या भागात जर गेलो तर चीन वसलाय. चीन, नेपाळ आणि भूतान ही 3 राष्ट्र आहेत. आणि भारताच्या इंडियाच्या पूर्व भागात जर गेलो तर 2 राष्ट्र वसली. एक म्हणजेच महत्वाचा बांगलादेश आणि दुसरा जर बघितला तर तो आहे म्यानमार. भारताच्या दक्षिण बाजूला जर गेलो तर श्रीलंका आहे, पण मात्र त्याची भूमी आपल्या इंडियाला लाभलेली नाही. पालची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखातामुळे दोघही राष्ट्र वेगळी झाली. हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेला आपल्याला एक्झाम मध्ये. पाल स्ट्रीट विचारलेले आहे दक्षिणेकडच्या भागात. तर सर्वाधिक जास्त जर सीमारेषा आपल्याला कोणाची लाभली असेल तर ती बांगलादेशाची 4000 प्लस किलोमीटरची आणि जगातल्या 5व्या क्रमांकाची सीमा आहे. जगातील 5व्या क्रमांकाची. भारत आणि बांगलादेश ही जगातल्या 5व्या क्रमांकाची सीमारेषा आहे. तर आपली सर्वात कमी जर सीमारेषा कोणासोबत असेल तर ती आहे अफगाणिस्तान सोबत. ती 80 किलोमीटरची. 80 किती? 80 किलोमीटरची सीमा ही आपली अफगाणिस्तान सोबत आहे. हा क्वेश्चन देखील आयोगानं विचारलाय की भारताची जी सर्वाधिक कमी सीमारेषा कोणत्या राष्ट्राबरोबर येते ती अफगाणिस्तान बरोबर आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचे. तर परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना अथवा चालू घडामोडी हे दोघे विषय लिंक करणारे विषय. 80 किलोमीटर 80 किलोमीटर. हा 80 आपण लक्षात घ्यायचंय. आता जम्मू अँड काश्मीरची बॉर्डर तिथे लागते. जम्मू अँड काश्मीर ह्याच काही गोष्टी आपण जर बघितल्या तर फक्त एकमेव आहे. तिकडे जर आपण बांगलादेशाबरोबर बघितले तर वेगवेगळ्या स्टेटच्या बॉर्डर्स आहेत. चीन बरोबर वेगवेगळ्या स्टेटच्या आहेत. त्या संदर्भातलं मी तुम्हाला नोट्स देतो. म्हणजे चीन बरोबर आपले किती स्टेट आहेत, अफगाणिस्तान बरोबर कोणतं राज्य आहे, पाकिस्तान बरोबर किती राज्य आहेत. ओके. हा नाही आता हे 60 जर आपण बघितलं ना तर ते नवीन ज्या सीमारेषेनुसारचा जो अभ्यास आहे बांगलादेशची 4000 प्लस किलोमीटर 4000 प्लस किलोमीटर आणि अफगाणिस्तानची बघितली तर ती 80 आहे. पण पाकव्याप्त सॉरी आता जो काही केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख येतोय तर नवीन आराखड्यानुसार त्यामध्ये काय तर बदल होईल. तो बदल मी तुम्हाला सांगतो पुढे नोट्सच्या स्वरूपामध्ये. तो बदल होईल आता. जे काय आता केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख त्यामध्ये येतो त्यानुसारचा आणि पाकव्याप्त काश्मीर आहे. पाकव्याप्त काश्मीरचा जर उल्लेख केला आपण की तिथे जी सीमारेषा आहेत पाकिस्तानने ऑक्युपाय केलेला भूप्रदेश. ओके. झेलम नदी आणि परिसरात किरपंजाल रेंज आणि तो मुद्दा आहे. तर त्याचं एक विवरण मी नोट्स टाकतो तुम्हाला की प्रत्येक राष्ट्राबरोबर आपल्या किती किलोमीटर बॉर्डर्स आहेत आणि किती राज्य आपल्याला त्या देशाबरोबर लाभलेले. त्याचा एक चार्ट बनवलाय. तो चार्ट मी तुम्हाला देतो की आपल्याला ते वाचायला सोपं होईल. ओके. त्यानंतर 2013 मध्ये जो वन लाईन बीटचा जो काही क्वेश्चन होता त्यांनी विचारलेला महत्वपूर्ण त्यावरती जर आपण चर्चा केली तर तो होता महत्वपूर्ण. पाकिस्तान पासून स्वतंत्र होण्यासाठी बांगलादेशाला कोणी मदत केली तर आपण लक्षात घ्यावं इंदिरा गांधींनी मदत केली. सोपा आणि इझी क्वेश्चन आहे. 1971 मध्ये त्या ठिकाणी पूर्व पाकिस्तानचाच तो भाग होता आणि त्यातनं नवीन बांगलादेशाची निर्मिती झाली. तर आपण भारत सरकारने खूप मोठी अशी मदत त्यांना केलेली आहे. आज रोजी देखील बांगलादेश आणि भारत या दोघांचे मैत्रीपूर्ण असे संबंध आहेत. रेल्वे सेवा आहे, आर्थिक गोष्टीशी निगडीत आहेत, व्यापार, क्रीडा या संपूर्ण गोष्टीमध्ये भारत आणि बांगलादेश एकमेकांना काय तर तिथे मदत करत असतात. तर इंदिरा गांधींनी त्यावेळेस मदत केली होती. 1971 मध्ये बांगलादेश हा देश स्वतंत्र झालाय. सध्या शेख हसीना या बांगलादेशाच्या प्राईम मिनिस्टर आहेत. ओके. नेक्स्ट 2012 मधील 15व्या G15 परिषदेचं यजमानपद कोणत्या राष्ट्राने भूषवलं होतं असा एक क्वेश्चन त्यामध्ये विचारला गेला होता. 2000 तो त्यावेळेसचा होता 12चा क्वेश्चन. पण लेटेस्ट जर बघितलं आपण आता जर 2020 ची परिषद बघितली आपण G20 ज्यामध्ये इंडिया देखील आहे, भारत देखील आहे. तर 2020 ची 15वी परिषद ही सौदी अरेबियामध्ये पार पडली होती आणि विशेष आमंत्रित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या बैठकीला यजमानपद भूषवलं होतं. म्हणजे भारतातर्फे ते उपस्थित होते आणि त्यामध्ये घोषणाही झाली की पुढील दरवर्षी होत असते 2022 ची काही G20 ची परिषद आहे ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्याचं ठरलं गेलंय. ओके. तशी घोषणा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी तिथे केलेली आहे. तर G20 हा जर गट बघितला आपण तो अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक महत्वाचा गट आहे आणि आर्थिक बाबीशी निगडीत बऱ्याचशा गोष्टींवरती तिथे चर्चा होत असते. डेव्हलपमेंटचा विषय त्या G20 मध्ये होत असतो. असाच G7 देखील गट आहे. 2020 ची सौदी अरेबिया आपण लक्षात घ्यावं. 2020 ची दरवर्षी होत असते. 2022चं यजमानपद हे भारताकडे आहे. भारताने ते स्वीकारलं. भारतामध्ये ती होईल हे देखील आपण लक्षात घ्यायचं.
त्यानंतर असाच एक प्रश्न पुढे विचारला होता त्यांनी, की राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची निवड त्यावेळेस 2013 मध्ये करण्यात आली होती. तर लक्षात घ्यायचंय सोनिया गांधी, त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे देखील ते अध्यक्षपद गेलं होतं. पण विवादात्मक काही गोष्टी झाल्या त्यामध्ये, तर ह्या काही गोष्टी होत असतात. ओके. तर बॅक हिस्ट्री त्यांनी विचारली महत्त्वपूर्ण. तर असे महत्त्वपूर्ण काही क्वेश्चन्स जर बघितलेत आपण, जो काही 2013 चा पेपर झाला होता, त्यामध्ये काही प्रश्नांची संख्या बघितली तर ती 1 लाईन बीट अशी आहे. मात्र 2016 चा जर पेपर बघितला तर त्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न. आता 2016 चा जर उल्लेख केला तर पहिलाच प्रश्न त्यांनी सार्क वरती विचारलाय. सार्क, ओके. सार्क या संदर्भातली कॉन्फरन्स अभ्यासी करणार आहोत. नोट्सच्या स्वरूपात देखील काम चाललंय, त्या देखील तुम्हाला मिळतील. पूर्ण जवळपास जगभरातल्या महत्त्वाच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याची स्थापना कधी झाली, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे आणि नेमकं उद्दिष्ट काय आहे, ह्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण मागील सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये असे काही क्वेश्चन खूप सारे विचारले गेले. आता सार्कचा जर उल्लेख केला, हां, ह्या संघटना घेणार आहोत ना, आय-आर मध्येही घेतल्या जातील आणि आपण देखील शिकवणार आहोत आणि त्याच्या नोट्सचं देखील कामकाज चाललंय. नोट्स देखील पीडीएफ स्वरूपामध्ये मी तुम्हाला अवेलेबल करू. बुक्समध्ये आपण देतो आहोत, नोट्स वगैरे त्यात देतो आहोत. सगळ्या संघटना. आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या जेवढ्या संघटना आहेत त्यांच्या स्थापना डेट, मुख्यालय, त्या संघटनेचं एकूण महत्त्वपूर्ण सदस्य देश किती आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जर विषय घेतला आपण त्यामध्ये त्याची वैशिष्ट्य, उद्दिष्टे काय? मी देणार आहे तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात देईन आणि लेक्चरला देखील काही आपण घेणार आहोत. ओके. जाऊयात पहिला 2016 चाच पहिला प्रश्न. सार्क, ओके. आता बघा सार्कच्या संदर्भामध्ये इझी क्वेश्चन विचारलाय. फुल फॉर्म विचारलाय सार्कचा. आपण व्यवस्थित ऐका. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. काय सांगितलंय? सार्कचा फुल फॉर्म विचारलाय. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. दक्षिण आशियाई संघटना आहेत, ज्यामध्ये एक महत्वपूर्ण जर बघितले तर जवळपासची इंडियासह आजूबाजूची भूतान, नेपाळ वगैरे जर बघितला, संपूर्ण राष्ट्र त्यामध्ये इन्क्लुडेड केली. तर सार्क या संघटनेची जर स्थापना बघितली तर ती 1985 मध्ये झाली. ती कुठे झाली? ती बांगलादेश. ओके. 1985 मध्ये बांगलादेशात त्याची स्थापना झाली. पण त्याचं हेडक्वार्टर जर बघितलं तर ते आहे महत्वपूर्ण नेपाळ, काठमांडू या ठिकाणी. पण सार्कचं जर आपण बघितलं डिझास्टर मॅनेजमेंटचं जर हेडक्वार्टर बघितलं तर इंडियामध्ये दिल्लीला आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? तर आपत्ती व्यवस्थापन. म्हणजे ह्या राष्ट्रांमध्ये जर आपत्ती अशा काही येत आहेत, म्हणजे अर्थक्वेक, भूकंप झालं, सुनामी झालं, दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली किंवा अशा काही गोष्टी घडल्यात नॅचरल डिझास्टर, तर अशा वेळेस ही राष्ट्र एकमेकांना मदत करत असतात आणि त्याचं केंद्र त्यांनी बनवलंय आपल्या भारताच्या दिल्लीमध्ये, कॅपिटलच्या ठिकाणी. ओके. तर सार्क संघटनेच्या संदर्भामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला त्यांनी विचारलंय महत्वपूर्ण फुल फॉर्म आणि सार्कच्या संदर्भात थोडंसं मध्ये थोडंसं डिटेल्समध्ये नेऊन देखील त्यांनी क्वेश्चन विचारलाय. स्थापना डेट आणि त्यानंतर त्यामध्ये महत्वाच्या 8 देशांचा समावेश आहे आणि शेवटचा देश जर बघितला तर तो अफगाणिस्तान त्यामध्ये इन झालाय. तर अशा काही गोष्टींचा उल्लेख करत असताना सार्क या समूहाचा महत्वपूर्ण अभ्यास आयोगानं लास्टला विचारला. त्यानंतर एक क्वेश्चन त्यांनी विचारला होता, इझी आणि सोपा क्वेश्चन होता. भारताच्या शेजारील राष्ट्रांवरच होता आणि तो विचारला होता भारत, भूतान. ओके. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत आणि भूतान यांच्या मैत्री करारावरती सह्या करण्यात आल्या होत्या? तर त्याचं उत्तर आहे 1949. भारत आणि भूतान ही 2 राष्ट्र आहेत, तर मैत्रीपूर्ण राष्ट्र आहेत. भारत आणि भूतान या राष्ट्राचा जर उल्लेख केला तर 1949 मध्ये या 2 राष्ट्रांमध्ये काय तर मैत्री झाली. असा एक क्वेश्चन एकेरी 1 लाईन बीट त्यांनी विचारलाय. उत्तरेकडच्या भागामध्ये जो आहे तो वसलेला आहे आणि ज्यासोबत नेपाळ, भूतान ह्या एक छोटाली राष्ट्र आहेत. त्यांना आपण मदत करत असतो. ते एक लक्षात घ्यायचंय. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे सार्कचे सदस्य नाहीत? बघा सार्क वरती रिपीट क्वेश्चन आहेत. 2016 मध्ये सार्क या संघटनेवरती 3 प्रश्न. बघा म्हणजे आयोगाचा किती आवडता क्वेश्चन असावा किंवा ही संघटना किती आवडती असावी. सार्क या संघटनेवरती 3 प्रश्न दिसतात. एक थोडंसं मध्ये विचारले. दुसरा प्रश्न आता थोडंसं आय-आर मध्ये देखील हे जाऊ शकतं बरं का. करंट आय-आर हे जवळपास आपण संलग्नित बघा. आता सार्कच्या संदर्भामध्ये त्याचा फुल फॉर्म त्यांनी विचारला आणि सार्क या राष्ट्रामध्ये कोण सदस्य नाहीयेत. तर त्यामध्ये म्यानमार हा देश काय तर सदस्य नाहीये. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ओके. त्यानंतर खालीलपैकी कोणतं राष्ट्र सार्कचं सदस्य नाही तर म्यानमार नाहीये त्यामध्ये. हे आपण क्लिअरली लक्षात ठेवावं. अजून एक सोपा प्रश्न विचारलाय. भारत आणि चीन यांच्या दरम्यान वादग्रस्त सीमारेषेचं नाव काय? तर सीमारेषावरनं देखील क्वेश्चन आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो, की भारताच्या शेजारील जे राष्ट्र आहेत ते आपल्याला परफेक्ट वाचाव्याच लागतील. कारण आयोगाचे क्वेश्चन विचारले.
भारत आणि चीन ह्या दोन राष्ट्रांच्या दरम्यान त्या ठिकाणी आपण जर बघितलं फ्रीडमच्या वेळेस जो विवाद होता, तर त्यावेळेस सर मॅकमोहन हे इंग्रज अधिकारी होते आणि त्यांच्या नावानंच ती रेषा आणि त्याचं नाव आखलं गेलं. मॅकमोहन सीमा रेषा ही भारत आणि महत्वपूर्ण जर बघितलं चीनच्या दरम्यान आहे. तर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जर कोणती सीमारेषा आहे तर ती आहे रॅड क्लिफ. ओके, भारत चीन मॅकमोन ही सीमारेषा आहे. तर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे रॅड क्लिफ, सर रॅड क्लिफ. तर माउंट बॅटन यांच्याच माध्यमातून त्या फाळणीच्या वेळी ते उपस्थित होते आणि तो त्यावेळेसचा मुद्दा आहे 1947च्या आणि त्याही आधीचा. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण त्या ठिकाणी ड्युरॅन्ड नावाची एक सीमारेषा आहे. ड्युरॅन्ड नावाची सीमारेषा ही भारत आणि अफगाणिस्तानच्या संदर्भात सांगितले जाते. भारत आणि अफगाणिस्तानाच्या संदर्भामध्ये ड्युरॅन्ड नावाची सीमारेषा आहे. ओके, तर ड्युरॅन्ड नावाची जी सीमारेषा आहे महत्वपूर्ण ती भारत अफगाणिस्तान ही सर्वात कमी त्याची महत्वपूर्ण बॉर्डर्स आपल्याला लाभलेली आहे. तर तो एक मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात असू द्यायचा. नेक्स्ट पुढचा बघूया. त्यात सांगितलंय पुढचा क्वेश्चन त्यांनी 2016 मध्ये विचारलाय. भारताच्या सर्वात जवळ असलेलं राष्ट्र विचारलं. तर बांगलादेशाची सीमारेषा आपल्याला सर्वाधिक जास्त अशी लाभलेली आहे. तो एक मुद्दा आहे आणि इतर जवळपास 7 राष्ट्र आहेत आपल्या शेजारी. आणि बघा हे खूप छान असं एक विधान आहे. 7 अंक आपल्या इंडियासाठी बघा किती 3-4 ठिकाणी त्याचा उल्लेख येतो. भारताच्या शेजारी राष्ट्रांचा जर उल्लेख केला तर 7 राष्ट्र. आता तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो लक्षात ठेवण्यासाठी. भारताच्या शेजारील 7 राष्ट्र जर आपल्याला लक्षात ठेवायची असतील तर त्यासाठी एक सोपी आणि सरळ ट्रिक आहे. बचपन MBA. शब्द काय तर बचपन MBA. आता ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान आणि न म्हणजे नेपाळ. बचपन शब्द आहे. ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, न म्हणजे नेपाळ आणि बचपन. ओके, तर असा जो शब्द उल्लेख येतोय बचपन. आता हा शब्द जर बघितला तर किती येते बचपन. ओके, 4 शब्द येतात. ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान आणि न नळाचा न म्हणजे नेपाळ. किती झाली ही महत्वाची 4 राष्ट्रे झाली. आणि त्यानंतर बघा MBA शब्द आपण वापरतो. आता शॉर्टकट स्कीम बनवण्यासाठी सोपे शब्द घेतलेत. ओके, MBA चा अर्थ काय होतो? एम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूतान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान. आता बघा ह्याच्यामध्ये अजून एक उलगडा होतोय. ब शब्द पहिलाच घेतलाय कारण त्याला सर्वाधिक जास्त बॉर्डर लाभते बांगलादेशला आणि ए शब्द शेवटी घेतलाय अफगाणिस्तानला सर्वात कमी अशी बॉर्डर लाभते. तर त्याच्यामुळे आपल्या शेजारी 7 राष्ट्र तर बचपन MBAच्या माध्यमातून फोड आपण लक्षात ठेवायचं. ओके, तर जगातली सर्वात जास्त जर सीमारेषा असेल तर ती 8,000+ किलोमीटरची USA आणि कॅनडाची आहे. कोणाची? USA आणि कॅनडा यांची सर्वाधिक जास्त सीमारेषा ती 8,000+ किलोमीटरची आहे. ओके, आता 7 ही शेजारील राष्ट्र झाली. आता एक क्वेश्चन असा येऊ शकतो ऑनलाईन बीट की भारताचा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर कितवा क्रमांक लागतो रँक. ओके, तर सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ असणारा जगातील पृथ्वी तलावरचा देश असेल तर तो आहे रशिया. रशियाचं क्षेत्रफळ जगातलं सर्वात मोठा क्षेत्रफळानुसारचा देश आहे रशिया. सर्वात छोटा व्हॅटिकन सिटी. ओके, हा 7वा क्रमांक लागतोय. बरोबर उत्तर दिलं. तर 7वा क्रमांक जर लागतोय भारताचा तर रशिया पहिला आहे. 7 नंबरला जर बघितलं महत्वपूर्ण तर त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला भारत क्षेत्रफळाच्या संदर्भामध्ये. तर अशा काही गोष्टींचा अभ्यास करत असताना आपल्या भारताला 7 अजून एका ठिकाणी अंक लागतोय. भारताला जी सागरी सीमा लाभली बघा, सागरी सीमा समुद्र महासागरीय भाग. ओके, तर बघा पश्चिम बाजू जर भारताची बघितली तर गुजरात राज्यापासून समुद्र किनारा सुरुवात होतो. गुजरात, त्यानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्र नंतर गोवा, गोव्यानंतर खाली उतरलो तर कर्नाटक, कर्नाटक नंतर केरळ. ही 5 राज्ये पश्चिम किनारपट्टीवरती. ओके, आणि दक्षिण किनारपट्टीला तामिळनाडू, पुढे आंध्र प्रदेश, त्यानंतर पुढे जर सरकलो आपण त्या ठिकाणी महत्वपूर्ण ओडिसा आणि ओडिसाच्या पुढे जर गेलो तर पश्चिम बंगाल. 4 राज्य. इकडच्या पश्चिम बाजूला 5 आणि खाली दक्षिण टू पूर्वेकडे गेलो तर 4. किती झाली एकूण महत्वपूर्ण 9 राज्य. या 9 राज्यांचा मिळून भारताला एकूण सुसज्ज जर समुद्र किनारा बेटांसहित अभ्यासलो आपण तर तो आहे 7,517 किलोमीटर. किती? 7,517 किलोमीटर असा सुसज्ज समुद्र किनारा आहे. तर अशा सोप्या सोप्या ज्या काही गोष्टी भारताच्या सानिध्यामध्ये मिळालेल्या नॅचरली वगैरे, तर अशा ज्या काही गोष्टींचा अभ्यास आहे तो आपण करा. कारण आयोगाने असे काही क्वेश्चन विचारलेले हे मी सांगत नाहीये, तर आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाद्वारे आपल्याला ते अधोरेखित होते आणि त्याचा अभ्यास आपण केला गेलाच पाहिजे. ओके, नेक्स्ट जाऊया पुढे.
त्यानंतर पुढे आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातलं वन लाईन बीट क्वेश्चन विचारलेला. तर त्यावेळेस हा प्रश्न विचारला होता की 43वे भारताचे सरन्यायाधीश कोण होते त्यावेळेस. तर त्याचं उत्तर आहे टी.एस. ठाकूर. आता जर बघितलं आपण महत्वपूर्ण की आत्ताचा जर आकडा बघितला तर तो 48 आहे. सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी एन व्ही रमना सरांची निवड केली गेली आणि त्यांचा जर क्रमांक बघितला तर ते 48वे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमना. सध्या 2021 एप्रिल महिन्यामध्ये त्यांची निवड झाली आणि ते भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 48वे सरन्यायाधीश आहेत. आपल्याला हे देखील माहिती पाहिजे 47वे सरन्यायाधीश माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मराठी व्यक्ती तर शरद बोबडे सर 47वे सरन्यायाधीश होते आणि 46वे जे होते ते रंजन गोगाई. तर लेटेस्ट महत्वाच्या पदावरील व्यक्तींवरून देखील आयोगाने क्वेश्चन विचारलेत. मग देशाचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील, त्याचबरोबर अभ्यास करत असताना अजून आपण लक्षात घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर असतील त्या संदर्भातला अभ्यास, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक असतील कारण आपण त्या ठिकाणी खात्याअंतर्गत आपल्या विभागाची परीक्षा देत आहोत तर आपल्या विभागावरती देखील क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता असू शकते. त्यामध्ये आपणास आपल्या भारताच्या ज्या एजन्सी आहेत गुप्तचर ज्या यंत्रणा आहेत रॉ असतील आयबी असावं आणि इतर ज्या महत्वपूर्ण त्याच्या संलग्नित ज्या यंत्रणा असतील त्या संदर्भातली देखील माहिती आपण कलेक्ट करा त्याचाही अभ्यास करा. महाराष्ट्र राज्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील त्यांचं नाव आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूणच प्रशासकीय पदावरती असणारी व्यक्ती गृहमंत्री असतील राजकीय आणि प्रशासकीय अशा विविध किंवा मंत्री महोदय असतील त्या त्या विभागाचे आपल्या संलग्नित तर तो अभ्यास इथं लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न विचारला होता 2016 मध्ये वन लाईन बीट होता. तो प्रश्न असा होता पिंपरी चिंचवड येथे भरलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर त्यावेळेस होते श्रीपाल सबनीस. आता हे जुना एक विषय आहे तो एक आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यावेळेस असा क्वेश्चन विचारला गेला होता. पुढे विचारला जाऊ शकतो. तर सध्या 93वे जे साहित्य संमेलन लास्टला पार पडलं 2020च्या संदर्भामध्ये ते पार पडलं होतं उस्मानाबादला. मग ह्यामध्ये ते अध्यक्ष विचारतात तर फ्रान्सिस दिब्रिटो हे त्या ठिकाणी 93व्या जे काही महत्वपूर्ण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यामधील म्हणजेच औरंगाबाद प्रशासकीय विभागामधील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ते पार पडलं होतं. तर या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जर सुरुवात बघितली तर ती जवळपास 1878 पासून सुरू होती. 1878 पासून. तर अशा काही महत्वपूर्ण क्वेश्चन आयोग विचारत असतं. त्यानंतर काही पुरस्कारावरती क्वेश्चन आहेत. त्यानंतर मराठी चित्रपट सैराटचे दिग्दर्शक त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे बघा असे सोपे प्रश्न आयोगाने विचारले तर त्यामध्ये मी एकच सांगेन आपल्याला की ते थोडंसं टेन्शन देखील येणार आहे आणि टेन्शन घ्यायचं देखील नाहीये आपल्याला. पण यासाठी जर टेन्शन घ्यायचं नसेल आपल्याला किंवा ते येणारच आहे पण मात्र जर आपल्याला आपला अभ्यास जर परिपूर्ण व्यवस्थितरित्या जर आपण केला सिलेबसला धरून जर केला त्या गोष्टी बघून जर केलात तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायला हा सगळ्यात सोपा सरळ आणि एक इंटरेस्टेड असा विषय आहे. कारण त्या महिन्यात त्या वर्षाला ज्या घडलेल्या घडामोडी असतात त्याचा वेध घ्यायचा आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर सरळ आणि सोपा असा विषय आहे. तर त्यामध्ये आपण बऱ्याच वेळा काय करतो की कंटिन्युटी अभ्यासाची नसेल किंवा दररोज जर हा विषय आपण आता यामध्ये काय करा आपण बघा इतिहास वाचतात ग्राम प्रशासनाचा अभ्यास आपण करतात भूगोल अर्थशास्त्र वाचतात समाज सुधारकाचा आपण अभ्यास करतात आयआरचा आपण अभ्यास करतात. तर चालू घडामोडीचा अभ्यास स्वतंत्र असा घेऊन बसण्यापेक्षा जर मी सांगेन शेड्यूल आता आमच्या विद्यार्थ्यांना देखील आम्ही सांगत असतो जर तुम्ही फुल्ली लेन म्हणजे इतिहास हा विषय घेतला समाज सुधारक याचा अभ्यास तुम्ही करतात समाज सुधारक आणि इतिहास हा लिंक होणारा विषय ओके. तर हा विषय अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण दुपारच्या सत्रात म्हणा संध्याकाळच्या सत्रात म्हणा ज्यावेळेस आपल्याला थोडंसं बोर होते शेड्यूल मध्ये अभ्यास करत असताना अशा वेळेस काय करा चालू घडामोडीचा अभ्यास त्यावेळेस करायचा आहे आपल्याला की त्याला एक अर्धा तास जरी वेळ दिला तुम्ही दररोज अर्धा तास जरी वेळ दिला तुमचे कोर विषय अभ्यासत असताना चालू घडामोडीवरती थोडा का अभ्यास केला तुम्ही तरी आपल्याला आपल्या एक्झाम पर्यंत पूर्ण टॉपिक्स आपल्याला कव्हर होतात. तर आपल्याला इथे 7 ते 8 क्वेश्चन आहेत जास्त प्रश्न नाहीयेत. तुम्ही इतर एक्झामला जर बघितलात म्हणजे युपीएससी एमपीएससी ज्या राज्यसेवा ज्या क्लास 1 ची पोस्ट असतात त्यामध्ये जवळपास 15 16 18 असे प्रश्न असतात. आपल्याला 7 ते 8 मार्क्स विचारली गेलेली क्वेश्चन विचारली गेली त्यासाठी मोजका असा सिलेबस आहे तोच करा. त्याच्या बाहेर जाऊ नका वेळ वाया आपल्याला घालवायचं नाहीये. आपल्याला एक मिनिट महत्वाचं आहे आणि ते आपण लक्षात घ्यायचंय की 2017 नंतर जाहिरात आता येणार आहे त्या संदर्भातली
शासनाकडे तर तसं ज्या परिपत्रिकाद्वारे पदांची संख्या वगैरे ह्या गोष्टी झाल्या त्यावरती एक अभ्यास केला गेला शासनाचा. तर एक गोल्डन चान्स आपल्याला मिळणार आहे. तर त्याचं सोनं, संधीचं आपल्याला सोनं करायचंय. तर प्रत्येक मिनिट आपल्याला इथे वेळ द्यायचा आहे. 1 मार्कावरनं देखील मेरिट जातं हे देखील आपण लक्षात ठेवायचंय. मग तो 1 मार्क आपल्याला पुढचे 2 वर्षे का 1 वर्ष पुढच्या ॲडला वाट बघायला लावतंय का काय? हे देखील आपण लक्षात घ्यायचं. त्यामुळे आपल्याला 1-1 मार्कासाठी इथे लढायचंय आणि प्रॉपर वेनं जायचंय आणि अभ्यास करत असताना तो आपल्याला साचेबद्ध प्लॅनिंगने करायचा. ठीक आहे. 2016 नंतर आपण पुढे सरूयात थोडंसं. आज थोडंसं मी काय करतोय, की थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. तर पहिलं लेक्चर आहे आपलं. मग थोडंसं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, प्रश्नांची संख्या, किती क्वेश्चन कोणत्या टॉपिक वरती विचारले गेले. हा साचा, हे स्ट्रक्चर आपल्याला क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच आपण एक-एक थेरॉटिकली बेसला पुढे त्याचा अभ्यास करणार आहोत. आपण जाऊया 2017च्या पेपरवरती जाऊया. आता 2017 मध्ये प्रश्नांची संख्या मात्र मोजकी आहे, कमी 4 ते 5 प्रश्न आहेत. आता ह्यामध्ये प्रश्न जर पहिला बघितला आपण, पूर्वेकडे पहा या धोरणाचा उद्देश काय आहे? पूर्वेकडे पहा या धोरणाचा उद्देश काय? म्हणजे बघा रिलेटेड ऑन त्या ठिकाणी इंडिया आणि अदर कंट्रीज, भारत आणि इतर राष्ट्र त्या संदर्भातला आणि त्या विधानाच्या संलग्नित हा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो इथे. तर त्यामध्ये दिलंय असं, पूर्वेकडे पहा त्या धोरणाच्या संदर्भामध्ये उद्देश काय? तर पूर्व आशियाई देशांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध वाढविणे. पूर्व आशियाई देशांसोबत. आता पूर्व आशियाई जे काही देश आहेत त्या संदर्भामध्ये काय तर महत्वपूर्ण त्या संदर्भातले व्यापार असतील, इतरत्र डेव्हलपमेंटच्या ज्या काही गोष्टी असतील त्या वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उल्लेख इथे केला जातो. आज सध्या अफगाणिस्तान हा विषय चर्चेला जातोय, पण अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये बघा संबोधलं जाते अफगाणिस्तानला मध्य आणि मिडल भागामध्ये आशियाच्या संदर्भात येणारा घटक आहे. तर ह्या अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये आशिया खंडाचं त्याला हृदय म्हटलं जातं. हार्ट ऑफ एशिया कोणत्या राष्ट्रास म्हटलं जातंय? अफगाणिस्तान. हार्ट ऑफ एशिया. तर आशिया खंडाचं त्याला हृदय असं म्हटलं गेलंय. आता या अफगाणिस्तानला आपण बरीचशी अशी मदत, जवळपास 2200 कोटी रुपयाची जवळपास त्यामध्ये मदत केली. सलमा नावाचं आपल्याला क्वेश्चन येऊन गेलाय. सलमा नावाचं धरण कोणी बांधून दिलं? तर भारताने बांधून दिलंय त्यांना. संसद देखील आपण त्या ठिकाणी त्यासाठी मदत केली. त्यांच्या एकूणावर जलसिंचन स्रोत शेतीसाठी वाढावेत यासाठी देखील मुबलक प्रमाणामध्ये आपण मदत करून डेव्हलपमेंटचे धरण असतील, इतर काही गोष्टी असतील त्या देखील करून दिल्या. त्याच्यावरती सरकत जर गेलो आपण महत्वपूर्ण आशियाच्याच काही जसं आपण भाग जर बघितला उत्तरेकडचा, पूर्वेकडचा, दक्षिणेकडचा आशियाचा पूर्ण जर ग्राफ बघितला, तर तो त्या राष्ट्राचा एक उल्लेख तिथे लक्षात यायला पाहिजे. आता दक्षिणेकडच्या आशियाच्या भागामध्ये इंडिया वसला. आपल्या वरच्या भागात जर गेलो तर चीन आहे. आता आशिया खंडातील सर्वात प्रबळ दावेदार जर देश असेल तर तो चीन आहे. लोकसंख्येनं देखील स्ट्रॉंग आहे तो सर्वाधिक जास्त. त्याचा जीडीपी देखील सगळ्यात स्ट्रॉंग असा आहे. आणि आपल्याला एक क्वेश्चन देखील आयोगाने विचारलाय त्याच्याच वरती, चीनवरती. सोपा आणि इझी विचारला. चीनचा महाकाय प्रकल्प चीनने चालू केलाय. तो प्रश्न देखील इथेच पुढे आहे की मी दाखवतो तुम्हाला, सांगतो त्यावरती. येस, 2017 मध्येच आहे. 68व्या क्रमांकाचा प्रश्न. आपण चर्चा चीनवरच करतो तर तिथे आलाय आशियातला. वन बेल्ट वन रोड, OBOR लक्षात घ्यायचं आपण. वन बेल्ट वन रोड हा जो काही महाकाय महत्वाकांक्षी जो महाकाय प्रकल्प आहे तो खालीलपैकी कोणत्या देशाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे? तर चीनचा आहे. चीन काय करतोय यामध्ये? चीन जर बघितलं महत्वपूर्ण की वेगवेगळ्या राष्ट्रांना एकत्रित वन बेल्ट वन रोडनं काय तर त्या ठिकाणी हवाई मार्गानं, फायबर ऑप्टिक जाळ्यातून, जलमार्गानं, अशा रोडवेजनं अशा प्रत्येक राष्ट्राला कनेक्ट होतोय. इंडिया त्यामध्ये वन बेल्ट वन रोड मध्ये सामील होत नाहीये. पाकव्याप्त काश्मीरमधनं वन बेल्ट वन रोडचं जाळं त्यांनी आखलं, यावरती भारताने प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. इथे आपण लक्षात घ्यायचंय. आणि लास्टला 1-1.5 वर्षापूर्वी चीननं सागरी भागातनं येऊन खाली श्रीलंकेमध्ये जाऊन कोलंबो नंतरचं सर्वात मोठं जर बेट बघितलं श्रीलंकेमधलं तर ते आहे हंबनटोटा. हंबनटोटा लीज तत्वावरती, भाडे तत्वावरती 99 वर्षाच्या करारावरती त्याने घेतलाय. तर आपल्याला बघा इझी क्वेश्चन विचारलाय की वन बेल्ट वन रोड हा महत्वाकांक्षी महाकाय प्रकल्प आशियातील किंवा जगातील खालीलपैकी कोणत्या देशाने तो सुरू केलाय? तर त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला चीन. तर हा प्रश्न आपल्याला आयोगानं विचारलाय, आपल्या एक्झाम मध्ये 2017 मध्ये विचारलाय. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारला होता आयोगानं, तो असा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार व नेपाळ सरकारने शांतता व मैत्रीच्या करारावरती स्वाक्षरी केली? असाच प्रश्न आयोगानं कोणावरती विचारलाय? भूतानवरती देखील विचारलाय. भूतान आणि भारत मैत्री करार, ओके, 1949चा. आणि इथं काय विचारतोय 2017च्या एक्झाम मध्ये आयोग की भारत
आणि नेपाळ सरकारचा शांततेच्या मैत्रीच्या संदर्भातला करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला, तर त्याचं आन्सर द्यायचे स्वातंत्र्याच्या कालखंडातलंच आहे 1950. ओके, 1950 हा क्वेश्चन त्यावरती किंवा त्याचा आन्सर 1950 असं आपल्याला सांगायचं. त्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण बघितला महत्वपूर्ण, तर तो प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या स्थळी 3 ते 5 फेब्रुवारी 2017 या दरम्यान 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं, तर डोंबिवली. बघा विषय एकच आहे, 2 एक्झाम मध्ये प्रश्न रिपीट होतोय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लास्टलाही विचारलं गेलं होतं महत्वपूर्ण, आणि आत्ताच देखील एक महत्वपूर्ण आहे, म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असावं विश्वामध्ये, जागतिक लेवलला देखील ते होत असतं महत्वपूर्ण साहित्याच्या संदर्भामध्ये. तर बघा मी तुम्हाला जे काही अनालिसिस करून दिलंय त्यामध्ये महत्वपूर्ण त्यावरती दिलंय, सांस्कृतिक कला आणि साहित्यावरती आत्ता पाहिजे 2016ला 2 प्रश्न आहेत आणि 2017 मध्ये 1 प्रश्न आहे. तर आपल्याला जे काही तिन्ही चारी पाचही जे काही संमेलन पार पडतात मराठी आणि त्या संदर्भातले असतील वेगवेगळे जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे, तर त्या तिन्ही चारी संमेलनाचा प्रॉपर वेनं आपल्याला अभ्यास करायचाच आहे, म्हणजे ते वाचा, कारण आयोगाने प्रश्न त्यावरती विचारलेले. त्यानंतर आपण पुढे सरकूया. 2017चा उल्लेख जर केला, हा पुढे येतोय AIF डॅम, म्हणजेच धरणाचं नाव डॅम. ओके, इंग्लिश शब्द डॅम. ओके, धरण जे पूर्वी सलमा धरण म्हणून ओळखले जाईल ते कोणत्या देशात आहे? अफगाणिस्तानमध्ये आहे. ओके, तर भारताने खूप मदत केली याच्यासाठी, जो काही फंड आहे, पैसा आहे, आर्थिक मदत जी होती केली भारताने आणि तो करतो देखील आहे पुढे. तर सलमा नावाचं धरण कोणत्या राष्ट्रामध्ये आहे, तर त्याचं आन्सर त्यांनी विचारलंय, तर त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला अफगाणिस्तान ह्या देशामध्ये सलमा नावाचं धरण आहे. आणि एकूणच वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये भारत सरकारकडनं जे काही डेव्हलपमेंटचे विषय होतात किंवा मैत्रीपूर्ण 2 राष्ट्रांचे जे संबंध असतात त्यामध्ये काय तर आयोगाने क्वेश्चन असे विचारले. असेच काय क्वेश्चन विवादात्मक मुद्द्यांवरती आयोग विचारत असतो. आता भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांमध्ये विवाद होतात. आता लास्टला बघा झेलम नदीवरती किशनगंगा नावाचं धरण आहे. कोणतं? झेलम नदीवरती किशनगंगा नावाचं धरण आहे. तर ह्या धरणावरनं भारत आणि पाकिस्तान 2 राष्ट्रांमध्ये वाद सुरू होता. पाकिस्तान म्हणत की ते आमचं आहे, पण मात्र भारताने ते विकसित केलेत. मग 2 देशांमधील जर विवाद असेल धरणावरनं, सीमारेषेवरनं, इतर काही गोष्टीवरनं, तर 2 राष्ट्राचा विवाद भांडण हे भारतात किंवा पाकिस्तानमध्ये सॉल्व्ह होत नसतं सर्वोच्च न्यायालयात. 2 देशाचा विवाद हा खालीलपैकी तो विवाद सोडवण्याचं काम कोण करत असतं? चॅट बॉक्समध्ये आपण उत्तर द्या. ज्यांना कोणाला माहिती असावं त्यांनी उत्तर द्यायचंय. प्रश्न माझा असा आहे की 2 राष्ट्रांमधला जर विवाद असेल पाण्याच्या संदर्भात, भूमीच्या संदर्भात, तर तो विवाद कोण सॉल्व्ह करून देत असतं? ते विवाद कुठं जातो? म्हणजे जो काही त्यावरती न्याय निर्णय देत असतं. हा, युनो हे उत्तर थोडंसं बरोबर आहे. पण संयुक्त राष्ट्र संघटना ही पालकत्व आहे, ती स्वीकारते, शांतता प्रस्थापित करण्याचे काम करते. पण जर विवाद होत असेल तर तो थेट जातो आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये, इंटरनॅशनल कोर्ट, जे कुठं आहे? हेग. येस, इंटरनॅशनल कोर्ट, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जातं. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं जे मुख्य हेडक्वार्टर आहे ते हेग, नेदरलँड या ठिकाणी. तर तिथे हा वाद जातो आणि तिथून मग काय तर हा वाद निर्वळा जातो, त्याचा अभ्यास केला जातो, समिती नेमली जाते. तर किशनगंगा नावाचं जे काही धरण आहे ते आपल्या कुठे? झेलम नदीवरती आहे, तर त्याचा जो निवाडा आहे तो भारताच्या बाजूने. ओके, असा एक प्रश्न आपल्याला विचारला गेला तो दक्षिणेकडचा. कच्छ तिवू नावाच्या बेटावरनं, कच्छ तिवू नावाच्या बेटावरनं खालीलपैकी कोणत्या 2 राष्ट्रांमध्ये विवाद सुरू आहे? तर कच्छ तिवू नावाचं बेट हे त्या ठिकाणी दक्षिणेकडे भारत आणि श्रीलंका ह्या 2 राष्ट्रांमध्ये विवाद आहे त्याचा. श्रीलंकेच्या बाजूने उत्तर गेलंय. तर भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान कच्छ तिवू नावाचं बेट आहे, त्यावरनं आन्सर आपण लक्षात ठेवायचे 2 राष्ट्र. तिसरा मुद्दा, भारत आणि बांगलादेश न्यू मूर नावाच्या बेटावरनं विवाद सुरू आहे. न्यू मूर नावाच्या बेटावरनं विवाद सुरू होता, त्यावरती आन्सर दिले गेले. न्यू मूर नावाचं जे काही बेट आहे ते आहे महत्वपूर्ण आपल्या भारताच्या हद्दीमध्ये आहे आणि त्याचं उत्तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या भारताच्या बाजूने निकाल दिलाय. भारत आणि बांगलादेशामधला तो विवाद आहे न्यू मूर नावाचं बेट, तर त्याचं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या बांगलादेश आणि इंडिया. ओके, येस, तर आपल्या बाजूने त्याचं उत्तर दिलं. इंडियामध्ये ते स्थित आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. तर अशा आंतरराष्ट्रीय लेवलचे जे काही मुद्दे असतात त्यावरती आयोग आपल्याला क्वेश्चन विचारत असतं. तर म्हणून आपण लक्षात घ्यायचे की अशा वेगवेगळ्या
राष्ट्रांचा अभ्यास करत असताना, संघटनांचा अभ्यास करत असताना त्यावरती आयोग क्वेश्चन विचारतो. 2017चा एक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता देश हा बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी उपक्रम, ज्याला बिमस्टेक असं म्हटलं जातं, BIMSTEC, बिमस्टेक, ज्याला बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीचा उपक्रम आहे, तर बिमस्टेक चा सदस्य नाहीये असा देश आहे पाकिस्तान. त्यामध्ये ऑप्शन मध्ये पाकिस्तान दिलं होतं, ते आन्सर नाही. भूतान, म्यानमार, नेपाळ हे आन्सर दिलेली त्यामध्ये. तर बिमस्टेकचा अभ्यास करत असताना जर आपण बघितलं तर एक महत्वाची ऑर्गनायझेशन सांगितली जाते आणि त्यामध्ये सदस्य नसलेला देश आयोगानं काय तर विचारलेला होता. तर बिमस्टेकची जर बघितली 5वी, आता लेटेस्ट जर बघितली 2021 ची जी कॉन्फरन्स आहे ती श्रीलंकेमध्ये कोलंबो ह्या देशामध्ये पार पडली. ओके. तर बिमस्टेक मी बोललो ना तुम्हाला, BIMSTEC, बिमस्टेक. ओके. म्हणजे ज्याचा जर आपण फुल फॉर्म बघितला, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. ओके. तर बिमस्टेकचा फुल फॉर्म आहे. जसं सार्कचा विचारला गेलाय तसा बिमस्टेकचा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण ते वाचा. तर क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेल्यात. एक क्वेश्चन 2 वेळा रिपीट, 2 वेळा 3 वेळा रिपीट झालेलं दिसतंय आपल्याला प्रश्नपत्रिकांमध्ये. तर आपण त्यावरती भर द्याल. तर बिमस्टेकची जी स्थापना झाली होती ती त्या कालखंडामध्ये 6 जून 1997 ला झाली होती आणि त्याचं मुख्यालय जर बघितलं तर ते बांगलादेशातील ढाका या ठिकाणी. ओके. तर याच्यामध्ये जवळपास महत्वपूर्ण 7 देशांचा समावेश आहे बिमस्टेक मध्ये. त्यामध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, भूतान, नेपाळ, त्यानंतर महत्वाचं श्रीलंका, थायलंड, हे एकूण 7 देशांचा समावेश ह्या बिमस्टेक कंट्रीमध्ये होते. सदस्य देश म्हणून आपल्याला सांगता येतील. म्हणजेच बंगालच्या उपसागराच्या परिसरातील देशांच्या विविध क्षेत्रातील आर्थिक टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान विषयक सहकार्य करणारी ही संघटना आहे. ओके. आर्थिक आणि टेक्नॉलॉजीशी निगडीत अशी सहकार्य करणारी महत्वाची ऑर्गनायझेशन म्हणून बिमस्टेक ओळखली जाते. तर त्यावरती त्यांनी क्वेश्चन 2017 मध्ये विचारलाय. त्यामध्ये असं विचारलं होतं की कोणता देश हा बिमस्टेकचा सदस्य नाहीये. त्यामुळे सदस्य असणाऱ्या देशांची लिस्ट जोपर्यंत आपल्याला माहित होत नाही तोपर्यंत त्या लिस्टमध्ये किंवा कोणता देश सदस्य नाहीयेत हे आपल्याला ओळखू येणार नाहीये. त्यामुळे त्या ऑर्गनायझेशनचे किती मेंबर आहेत, आता काहींचे तर 194 असे मोठे जास्त अंक आहेत. म्हणजे छोट्या संघटना आहेत, G20, G7, WTO याचं तर जास्त आहेत. किंवा ब्रिक्सचे तर 5च आहेत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. किंवा सार्क झाली, अशा छोट्या ज्या संघटना आहेत त्यांचे किती मेंबर्स देश आहेत तो आकडा किंवा ते देश जर आपल्याला माहिती झाली तर आपल्याला अजून आपला अभ्यास करणं काय होतं महत्वपूर्ण सोपं होत जातं. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊया. आता पुढचा अभ्यास बघत असताना बघा, येस, येस. आता अफगाणिस्तानचा जो मुद्दा आहे तो आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पण जाईल. पण मात्र तो त्यांचा मूळ देशाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्यावरती सर्वाधिक जास्त अभ्यास करणारे संयुक्त राष्ट्र संघटना. आता संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे सरचिटणीस आहेत अँटोनियो गुटेरेस, यांचं काल परवाचं जर आपण स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी इझी सांगितलंय की जगभरातील संपूर्ण देशांनी अफगाणिस्तानमधील जे काही नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मदतीसाठी हात पुढे करा, असं कोणी सांगितलंय? संयुक्त राष्ट्र संघटना. आता संयुक्त राष्ट्र संघटना ही जगातील अशी शांतता, जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, जगातील भूकबळीची समस्या ही सोडवली जावी, विस्थापित लोकांचा प्रश्न सोडवला जावा, यासाठी काम करणारी एक महत्वाची संघटना संयुक्त राष्ट्र संघटना आहे. तर अफगाणिस्तान या विषयावरती सर्वाधिक जास्त जर भर देणारी तर ती संयुक्त राष्ट्र संघटना आणि मुळामध्ये अमेरिका. कारण अमेरिकेच्या जवळपास फौजा 2001 मध्ये जो अमेरिकेच्या त्या टावरवरती हल्ला झाला होता त्या कालखंडापासून जवळपास 20 वर्षे अमेरिकेतलं सैन्य हे अफगाणिस्तानमध्ये होतं. अफगाणिस्तानला विविध शस्त्रसाठा देखील त्याने अवेलेबल करून दिला. आणि आज संपूर्ण जर आपण बघितलं की जो बायडन यांनी काल परवाच्या स्टेटमेंटमध्ये देखील सांगितलंय की आम्ही काय सैनिक तिथनं माघार घेतले तर आम्ही ही चूक केलेली नाहीये. तर इथे कुठेतरी अफगाणिस्तान आणि त्या सैनिकांनी माघार घेतली तर आमच्या सैनिकांना आम्ही मरू द्यायचं का, असं स्टेटमेंट कोणी दिलंय त्या ठिकाणी महत्वपूर्ण, जो बायडन अमेरिकेचे त्या ठिकाणी प्रेसिडेंट्स आहेत त्यांनी. 46वे प्रेसिडेंट्स आहेत. ओके. 45वे कोण होते? डोनाल्ड ट्रम्प. 44वे बराक ओबामा. तर इथे आपला जो सर प्रश्न होता आता मगाशी, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये तो विषय चर्चेला जाईनच, पण सर्वाधिक जास्त संयुक्त राष्ट्र संघटना त्यामध्ये कामकाज करणं आणि अमेरिका ऑलरेडी करणारच.
पण आता काबूल जे विमानतळ आहे त्यावरती अमेरिकेचे जे सैनिक पाठवले गेले तर पूर्ण ताबा त्यांनी घेतलाय. आता आपले जे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देखील तिथल्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलून आपले जे 120 भारतीय होते त्यांना ते विमान आपलं लँड करण्यासाठी त्यांची परमिशन घेऊन पुढील जो काही अभ्यास आहे तो केला गेला आणि मायदेशी त्यांना परत देखील आणलं गेलं. तर लक्षात घ्यायचंय संयुक्त राष्ट्र संघटना प्रत्येक गोष्टीमध्ये काम करत असते. तर अशा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असताना विविध देश आणि विविध देशांच्या संदर्भामध्ये होणाऱ्या ज्या काही विविध घडामोडी असतात त्या प्रत्येक घडामोडीचा अभ्यास करत असताना आपल्याला एक महत्वपूर्ण अभ्यास त्याद्वारे जो की करायचा आहे आणि तसा अभ्यास करत असताना महत्वपूर्ण प्रत्येक विधान जे आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे अभ्यासायची काही मुद्दे त्यावरती आपण अभ्यासूयात पुढे. ओके. आता याच्यामध्ये अभ्यास करत असताना काही महत्वाच्या टॉपिकचा जर आपण अभ्यास बघितला ज्यामध्ये एक महत्वपूर्ण काही मुद्दे, एक मिनिट हा आपण स्क्रीन शेअर करतोय. ओके. आता बघा याच्यामध्ये काही मुद्द्यांचा अभ्यास करत असताना आजचा आपण पहिला मुद्दा आपण अभ्यासूयात. ओके. आजचा जो पहिला मुद्दा आहे महत्वपूर्ण अभ्यासत असताना ज्यात भारताच्या संदर्भामध्ये किंवा जगाच्या इतर महत्वपूर्ण बाबतीमध्ये अभ्यास करत असताना की बघा आजचा जो पहिला मुद्दा आपला असणार आहे, पहिला टॉपिक बघूया. थोडस बघा आपण सिलेबस त्याचबरोबर महत्वपूर्ण किती प्रश्न आलीत आणि 2013, 2016 आणि 2017च्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण केलं. काही मुद्दे आपण अभ्यासूयात की नेमकं बघा आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास करत असताना ते मुद्दे आपण कशा पद्धतीने वाचाल, त्याच्या नोट्स कशा काढाल आणि काय त्यामधलं स्किप कराल जेणेकरून आपल्याला परिपूर्ण थोडक्यात पण चांगली माहिती आपल्यासाठी उपलब्ध होईल आणि जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला तिथे 1 मार्क्स मिळवण्यासाठी होणार आहे. आजचा मुद्दा बघूया. आजचा जो मुद्दा आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर. आता यात दिलंय बघा एससीओ च्या 8 आश्चर्यांमध्ये भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश करण्यात आलाय. आता बघा एससीओचा जर उल्लेख केला आपण तर त्याला बघा त्याचा फुल फॉर्म क्लिअरली आपल्याला पीपीटी आणि स्क्रीनवरती दिसते. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एससीओ चीनमधील महत्वपूर्ण बीजिंग ह्या शहरामध्ये याचं हेडक्वार्टर आहे. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. आता एससीओच्या 8 आश्चर्यांमध्ये भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश. 8 देशांची लिस्ट आहे एससीओच्या संदर्भात. तर त्यामध्ये पर्यटनाच्या संदर्भामध्ये म्हणजे सदस्य राष्ट्रांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी एससीओने काय तर पुढाकार घेतलाय. आता विविध राष्ट्रांमधील पर्यटनाला चालना मिळणारे अशी ऐतिहासिक ठिकाणं जे कल्चरल हेरिटेजच्या संदर्भात ऐतिहासिक काहीतरी त्याच्या मूळ अशा गोष्टी उदाहरणार्थ बघा आपल्या इंडियामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जसं वेरूळ आणि अजिंठा लेणी ओके एलिफंटा केव्हज आहेत यांना काहीतरी ऐतिहासिक काहीतरी दर्जा आहे त्यांचा ऐतिहासिक त्यांचं काहीतरी वास्तव आहे किंवा त्याचं काहीतरी एक विशेष पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं महत्व आहे. जसं आपण ताजमहलच्या संदर्भात उल्लेख करतो की आपलं महाराष्ट्र राज्यातलं मध्य रेल्वेचं हेडक्वार्टर CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस काहीतरी एक वेगळं आहे. तर अशा वेगळ्या विविध देशांमधील आश्चर्य आणि त्यामध्ये असणाऱ्या अशा विविध ठिकाणांचा समावेश एससीओच्या त्या लिस्टमध्ये लेटेस्ट करण्यात आलाय. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या संदर्भातला विषय आता जगामध्ये रेकॉर्ड झालाय आपल्या इंडियाच्या संदर्भात की जगातील सर्वात उंच पुतळा जर बघितला आपण तर तो गुजरात राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी याचा शांघाई सहकार संघटनेमध्ये 8 वंडर्स ऑफ द एससीओ या यादीमध्ये काय तर सध्या समावेश करण्यात आलाय. आता इतर 7 आश्चर्य जर बघितली तर त्यामध्ये बघा आपल्या स्क्रीनवरती पहिलंच दिसतंय तमगलीचा भूप्रदेश ओके हे ठिकाण आहे कझाकस्तानमध्ये. आता ही सगळी राष्ट्र एकत्र आहेत एकमेक जवळजवळ आहेत जसं इंडियाच्या वरती आपण पाकिस्तान बाजूला अफगाणिस्तान किर्गिस्तान तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान त्यानंतर तजाकिस्तान कझाकस्तान ही सगळी राष्ट्र एकमेक भूप्रदेश लागून आहे. तर इतर 7 आश्चर्यांमध्ये तमगलीचा भूप्रदेश कझाकस्तानमध्ये येतो. दुसरा डॅमिंग पॅलेस चीनमध्ये आहे. 3 इसिकुल तलाव एक तलाव आहे किर्गिस्तानमध्ये आहे. मुघल घराण्याचा वारसा पाकिस्तान मधला विषय आहे. गोल्डन रिंग रशियाचा विषय आहे रशिया देखील आहे याच्या कझाकिस्तान मध्ये आहे. बुखाराचे पण लक्षात घ्यायचे की ही 7 आश्चर्य जी वेगवेगळ्या कझाकस्तानमध्ये चीनमध्ये किर्गिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये रशियामध्ये कझाकिस्तानमध्ये उझबेकिस्तानमध्ये अशा विविध राष्ट्रांमध्ये असणारी ही महत्वाची जी राज्य आहेत किंवा
सॉरी जी राष्ट्र आहेत त्यामध्ये ही सगळी 7 आश्चर्य आहेत. आणि 8वं जर बघितलं तर 8वं महत्वपूर्ण आपण लक्षात घ्यायचंय की आपल्या इंडियामध्ये महत्वपूर्ण जर बघितलं तर इंडियामधील गुजरात राज्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी त्या संदर्भात पण अभ्यास करूयात. स्टॅच्यू ऑफ युनिटी सध्या चर्चेमध्ये आपल्या फक्त ओनली वन इंडियासाठी नव्हे तर जगातला सगळ्यात उंच पुतळा, हा जगातील सर्वात उंच असा पुतळा जो की 182 मीटर उंच, म्हणजेच आपण जर बघितलं 597 फूट उंचीचा हा जर पुतळा बघितला जगातला सर्वात उंचीवरचा, तो गुजरात राज्यात केवडिया जिल्हा, केवडिया हे ठिकाण आहे, येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावानं तो भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जे नेते होते आणि भारताचे माजी गृहमंत्री पहिले सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा काय तर गुजरात राज्यातील केवडिया या ठिकाणी महत्वपूर्ण जी नदी आहे नर्मदा नदीच्या किनारी साधू बेटावरती उभारण्यात आलाय. नदी कोणती आहे गुजरात राज्यातली? नर्मदा नदी. जी नर्मदा नदी कुठून उगम पावते? सातपुड्यातील महत्वपूर्ण मध्य प्रदेशातून. ती मध्य प्रदेशातून आपल्या महाराष्ट्रात नर्मदा नदी नॉर्मलच 54 किलोमीटर प्रवास करते नंदुरबार जिल्ह्यात, त्यानंतर गुजरातमध्ये जाते आणि पुढे जाऊन ती अरबी समुद्राला जाऊन मिळत असते. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. पूर्व वाहिनी तर गंगा लक्षात घ्यायचं. ओके, तर 182 मीटर म्हणजेच 597 फूट उंचीचा हा पुतळा नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलाय. आता आपल्याला क्वेश्चन आला असेल की सर 2 नंबरचा कोणता किंवा याच्या आधीचा कोणता होता, तर त्यात लक्षात घ्यायचंय की स्प्रिंग टेम्पल बुद्ध चीन मधला होता. 128 मीटर तो जगातला सर्वात उंच पुतळा होता, पण त्याचा रेकॉर्ड मोडीत आपण 182 मीटर जर बघितला स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात राज्य आणि त्यातील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे तो इंडियामध्ये गुजरात राज्यात. तर अशा वेगवेगळ्या 3 नंबरचा देखील चीनमध्ये आहे, 4 नंबरचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी युएस मध्ये आहे, त्यानंतर मदर्स अँड कॉल रशियामध्ये आहेत आणि अदर जर बघितलं आपण महत्वपूर्ण जो ब्राझील मधला आहे. अशा काही एकूण पुतळ्यांचा उल्लेख केला जातोय, तर सर्वात मोठा पुतळा जो आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात राज्य. त्यानंतर जर पुढे उल्लेख केला, आता आपण बघा एससीओच्या संदर्भात काय, आता एससीओच्या संदर्भामध्ये अभ्यास आपल्याला माहिती पाहिजे. आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितला, तो ह्या लिस्टमध्ये घेतला गेला. कोणी लिस्टमध्ये घेतला होता? तर शांघाई सहकार्य संघटनेनं हा अभ्यास केला होता. तर शांघाय सहकार्य संघटना याची स्थापना जर बघितली तर ती 2001 रोजी झाली आणि त्याचं मुख्यालय जर बघितलं तर ते कोणतं आहे? चीन मधील बीजिंग या शहरामध्ये. कुठे? चीन मधलं बीजिंग या शहरात आहे. आणि एससीओ मध्ये जर आपण ती राष्ट्र बघितली म्हणजे ह्या गटामध्ये या टीम मध्ये कोणकोणती राष्ट्र आहेत, तर त्यामध्ये आहेत पहिला चीन आणि चीन बीजिंग. चीन मध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे, संस्थापक राष्ट्र म्हणून पहिला तोच येईल. चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजाकिस्तान, त्यानंतर येतो उझबेकिस्तान, त्यानंतर येतोय भारत आणि त्यानंतर येतोय पाकिस्तान. या देशांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलाय. कशामध्ये? एससीओ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये, मराठीमध्ये आपण त्याला शांघाय सहकार्य संघटना असं म्हणत असतो. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा विषय बघा, ही सगळी राष्ट्र जवळजवळ आहेत. रशिया पण बाजूलाच दिसतोय चीनच्या, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, त्यानंतर पाकिस्तान गोल राऊंड केलेले. कझाकिस्तान, किर्गिस्तान आहे, त्याच्या बाजूला चीन आहेत आणि पाकिस्तान चीनच्या खाली आपण दक्षिणच्या भागात जर बघितलं तर इंडिया आपल्याला दिसते. तर ही संपूर्ण राष्ट्र आणि ह्या लिस्टनुसार जर गेलो आपण महत्वपूर्ण, तर त्याचा अभ्यास इथे आपल्याला होत असताना बघायला मिळते. तर या संपूर्ण राष्ट्रांमध्ये एक महत्वपूर्ण अभ्यास करत असताना ज्यात हा विषय चर्चेला गेलाय आणि विषय चर्चेला जात असताना कोणता एक महत्वपूर्ण की जगातील 8 आश्चर्य त्या एससीओच्या लिस्टमध्ये आपला इंडिया आणि त्याचा घेतला गेला. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढचा जो अभ्यास आहे महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास. आपल्या स्क्रीनवरती हे दिसते. ओके, सर्वजण आपण ऐकतायत, स्क्रीन आपल्याला दिसते, त्यामुळे आपल्याला इझी जाता येते. जिथे कळत नसेल तिथे आपण विचारा. आणि ह्या पीपीटी ह्या स्क्रीन ज्या आपण बघतो आहोत ह्या सगळ्या तुम्हाला मिळतील तुमच्या ग्रुपवरती, त्या येतील नक्की. तुम्हाला फावल्या वेळामध्ये देखील त्याचा अभ्यास करता येईल. जसं तुम्हाला वेळ मिळेल, आपलं एक जॉब ड्युटी सांभाळून जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने तो अभ्यास करत राहा. मी देईन त्या नोट्स. नेक्स्ट, आजचा दुसरा पॉईंट आपण बघणार आहोत, तो देखील आजचा महत्वाचा चालू घडामोडीमधला जो मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे. ओके, आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा जर मुद्दा आपण बघितला तर तो आहे महत्वपूर्ण पुढचा मुद्दा, मलाला युसुफजाई. ओके, ज्या युवतीने वयाच्या 17व्या वर्षी जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे शांततेचा जो पुरस्कार आहे नोबेल पारितोषिक तिने मिळवला होता. तर ती एक मोठी अशी गोष्ट आपल्यासाठी आहे, तेही आपण लक्षात ठेवायचंय. तर मलाला युसुफजाईच्या संदर्भात
मलाला युसुफजाई जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन व्यक्ती ठरली, जी युवती ठरली. मलाला युसुफजाई जगातील सर्वात प्रसिद्ध. आता ती प्रसिद्ध कशामुळे झाली? तर आपण इथे लक्षात घ्यायचंय, की वयाच्या 11व्या वर्षी तिने त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये ज्या तालिबानी त्यांचा जो काही गट होता, त्याने एका त्यांच्या स्वतःच्या मलालाने काय केलं होतं, की पाकिस्तानमधील तालिबानच्या काळातल्या जीवनाबद्दल बीबीसीसाठी गुल मकई शब्द कोणता वापरता येतोय? गुल मकई या टोपण नावाने लिहिलेल्या लेखामुळे 11व्या वर्षी मलाला युसुफजाई आंतरराष्ट्रीय पातळीवरती तिचं लक्ष वेधलं गेलं. ती फेमस झाली त्यावेळेस. आणि पुढे 2012चा जर उल्लेख केला, तर 2012 म्हणजे ऑलरेडी ती सामाजिक कार्यकर्ती आहे. संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या अशा नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफजाई यांना डिकेड इन रिव्ह्यू अहवालामध्ये जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन घोषित केले. जे कशाच्या द्वारे केले त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटने डिकेड इन रिव्ह्यू अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्या अहवालामध्ये म्हटलं गेलं असं. आणि का तीच व्यक्ती, दुसरी व्यक्ती का नव्हे? तर आपण इथेही हे लक्षात घ्यायचंय. कारण बघा, की 2011-12 पासून जवळपास ती मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करते त्या भागामध्ये पाकिस्तान आणि आता जगामध्ये देखील ती प्रयत्न करते. तर वयाच्या 11व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर तिचं लक्ष वेधलं होतं. आता तिच्या सामाजिक कार्यामुळे आणि शिक्षणाच्या एकूणावच त्या मुली, तिथले विद्यार्थी त्या प्रवाहामध्ये येण्यासाठी तिचा रोल खूप मोठा आहे. तर 2012 मध्ये म्हणजे तालिबानी अतिरेक्यांना हे मान्य नाहीये. पण मात्र बघा 2012 मध्ये शिक्षणाच्या संदर्भात ती तिथं ते काम करतेच. या सगळ्या गोष्टी करत असताना बघा तालिबानी अतिरेक्यांनी तिचा हत्येचा प्रयत्न केला होता. आणि हे झालंही होतं. 2012 मध्ये तिला डोक्याला गोळी लागल्यानंतर ती गंभीर जखमी झाली. आणि गंभीर जखमी झाल्यानंतर जर आपण बघितलं, की तिला पुढे त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये नेऊन तिच्यावरती उपचार देखील झालाय. तर पुढे हा संपूर्ण अभ्यास करत असताना जर बघितलं आपण तिचं जे कामकाज बघून संयुक्त राष्ट्र संघटनेने जगाची शांतीदूत म्हणून तर आहेच आहे. पण 2014 मध्ये मलाला युसुफजाईला नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलंय. तेव्हाच तिचं वय होतं 17 आणि आत्ताचं सध्याचं वय तिचं 23 वर्ष. म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी सर्वात कमी वयाची तरुणी ठरली आणि फक्त पाकिस्तानसाठी नव्हे जगातली सर्वात तरुण अशी ती वयाची तरुणी ठरली. तर हाच अभ्यास करत असताना पाकिस्तान सोबत भारताला देखील हा पुरस्कार विभागून दिला होता. त्याच वर्षी 2014 मध्ये मलाला युसुफजाईला ज्यावेळेस पुरस्कार मिळाला होता, त्याच वर्षी आपल्या भारताचे व्यक्ती जी कैलास सत्यार्थी, बचपन बचाव आंदोलनाचे प्रणेते, त्यांना देखील त्यावेळेस हा पुरस्कार मिळाला होता. तर सन 2017 मध्ये मुलींचं शिक्षण डोळ्यासमोर ठेवून मलालाला UN म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने शांतीदूत म्हणून देखील तिची घोषणा केली. म्हणजे हा अभ्यास आपण लक्षात घ्यायचा. याचा मूळ उद्देश होता, की जगभरामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने मलाला फंड या ट्रस्टची स्थापना देखील केली. कोणत्या फंडाची स्थापना केली? मलाला फंड. आता ह्या ट्रस्टची स्थापना करत असताना तिच्या मलाला आणि तिच्या वडिलांचं योगदान देखील तिला लाभलंय. तिची वडिलांची देखील मदत तिने घेतली त्यासाठी मलाला फंड. जगभरामध्ये शिक्षणाचा प्रचार करण्यासाठीचा मूळ उद्देश तिने हाती घेतलाय. आणि हे करत असताना बघा आंतरराष्ट्रीय पातळीवरती विविध विद्यापीठांमध्ये जाऊन ती त्या ठिकाणी लेक्चर देत असते. विविध प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर तिला त्या राष्ट्रांमध्ये बोलवत असतात आणि तो अभ्यास देखील आहे. तर तालिबान्यांची एकूण महत्वपूर्ण जर उल्लेख केला आपण, की जो पुढे रडारवर आणि 2012 मध्ये तिच्यावरती हल्ला देखील करण्यात आला. सध्या ती इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. आता हे सगळं सोशल ऍक्टिव्हिटी करत असताना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मुलं शिकायला पाहिजे त्या भागातील. त्यासाठीचं मोठं योगदान तिचं राहिलंय. तर यामध्ये एक लक्षात असू द्या आपण, की तिला पुरस्कार देखील देण्यात आला. 2011 मध्ये राष्ट्रीय युवा शांतता पुरस्कार तिने मिळवलाय. त्यानंतर महत्वपूर्ण अभ्यास करत असताना 2012 मध्ये सामाजिक न्यायासाठी मदर टेरेसा पुरस्कारानं देखील तिला सन्मानित करण्यात आले. आणि त्याचबरोबर 2014चा शांततेचा नोबेल पुरस्कार देखील तिने मिळवलाय. तर असे विविध पुरस्कार त्या ठिकाणी मलाला युसुफजाई जी की महत्वपूर्ण मिळवते. आणि असाच अभ्यास करत असताना आपण हेही लक्षात घ्यायचे, की मलाला युसुफजाई हिचा जन्म जो झालाय तो 12 जुलै 1997 मध्ये झाला. कधी? 12 जुलै 1997. तर 12 जुलै हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेने मलाला दिन म्हणून जगभरामध्ये साजरा करण्याचं ठरवलं. कोणता दिवस? तिचा जो जन्मदिन आहे 12 जुलै 1997 रोजी तिचा जन्म झालाय. तर 12 जुलै हा दिवस त्या ठिकाणी जगभरामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने मलाला दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय.
आपल्याला डे वरनं क्वेश्चन नाही येत, पण मॅच द पेअर मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यासाठी मी आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक डेज जानेवारी टू डिसेंबर राष्ट्रीय पातळीवरचे डेज आणि प्रादेशिक पातळीवरचे डेज याच्या छापील नोट्स तयार केल्या. ते देखील मी तुम्हाला शेअर करीन. थोडंसं महत्वाचे जर आपण वाचलात तर त्याचा फायदा होतो. तर बघा बऱ्याच वेळा एकेरी क्वेश्चन येऊ शकतो. जसा 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे. 1 जुलै आपण महाराष्ट्रात कृषी दिन साजरा करतो. 1 मे महाराष्ट्र राज्याची स्थापना दिन साजरा करतो. असे काही डेज आपण वाचा. तर 12 जुलै हा मलाला दिन म्हणून जगभरामध्ये साजरा होतो. ओके. तर हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासतो. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण आता वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करत असताना बघा की चालू घडामोडी हा असा विषय तुम्ही कितीही वाचला तरी ते कमीच आहे. कारण यामध्ये बघा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या घटना घडतात त्यावरती क्वेश्चन आयोगाने आपल्या एक्झाम मध्ये विचारले. राष्ट्रीय पातळीवर म्हणजे ती इंडेक्स मी तुम्हाला मगाशी दाखवली त्याप्रमाणे पर्यावरणावरती असतील किंवा इतर महत्त्वपूर्ण अहवालांवरती असतील किंवा इतर काही घटक त्यामध्ये असतील त्यावरती संपूर्ण क्वेश्चन आयोगानं विचारलेले. तर म्हणून अभ्यास करत असताना बघा की न्यूजपेपर वाचायला वेळ नाहीये आपल्याला, त्यातल्या नोट्स काढायला आपल्याला सध्या वेळ नाही कारण एक्झाम फास्ट होईल पुढे असंही सांगितलं जाते. त्यामुळे आपल्याला वेळ वाचवायचा. आता ह्यामध्ये एक लक्षात घ्या आपण की काही महत्त्वपूर्ण जे काही मॅगझिन बाजारामध्ये आहेत किंवा काही बुक्स आहेत त्याची मी नोट्स सॉरी आपल्या या स्वरूपात दिनच लिस्ट कोणतं बुक वाचायचंय ते. पण बघा बळीराम हवळे सरांचं एक छोटंसं बुक येतं लक्षवेध नावाचं. बळीराम हवळे सरांचं छोटं एक बुक येतं लक्षवेध, ज्यामध्ये आपले सगळे जे काही कंटेंट्स आहेत ते कव्हर केलेले आहेत त्यामध्ये. छोटंसं आहे ते का सांगतोय मी छोटंसं बुक आणि त्यामध्ये परिपूर्ण आणि चांगली दर्जेदार अशी माहिती दिली त्या बुक्समध्ये की ज्यामध्ये दर महिन्याच्या आणि इयरली पूर्ण ते बुक मिळतं. त्यामध्ये संपूर्ण परिपूर्ण आपली माहिती दिली. लक्षवेध बळीराम हवळे सरांचं पुस्तक आहे. जे आता लेटेस्ट जे काही पब्लिश झालं असेल ते आपण घ्या. ओके. आणि मी तर मात्र आपल्या सिलेबस ओरिएंटेड जेवढे जे काही मुद्दे असतील त्या सगळ्या मुद्द्यांच्या वरच्या नोट्स मी तुम्हाला वाचायला देईनच. कारण आपला वेळ बहुमूल्य आहे. कारण आपण सर्व्हिस करतात. आमच्या विद्यार्थ्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना आम्ही नोट्स काढायला लावतो. नोट्स देतो आम्ही काढायला लावतो. पण आपल्याला त्या रेडीमेड फॉर्मॅटमध्ये आम्हाला देणं आहे. बळीराम हवळे सरांचं लक्षवेध पुस्तकाचं नाव आहे लक्षवेध. लक्षवेध नावाचं पुस्तक आहे बळीराम हवळे सरांचं. लक्षवेध नावाचं पुस्तक आहे. लेखक आहेत बळीराम हवळे सरांचं पुस्तक आहे. लक्षवेध बळीराम हवळे सरांचं पुस्तक ते आपण वाचू शकता. त्यामध्ये पॉईंट टू इंडेक्स वाईज जी मी मगाशी आपण बघितली त्याप्रमाणे सिलेबस ओरिएंटेड त्यात दिले. त्या सगळ्या एक्झामसाठी आपण ते बुक्स वापरू शकतो. ते वाचा. छोटंसं आहे, दर्जेदार आणि चांगली अशी माहिती आहे. येस, कुठे पण मिळून जाईल. बस स्टँड वरती मिळेल, बुक स्टॉल वरती कुठेही मिळू शकतं ते. सर्व दूर आहेत. महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल, प्रमुख बुक स्टॉल वरती अवेलेबल आहे. तुम्ही ते घेऊ शकता आपल्या अभ्यासासाठी. पण आपल्याला प्रश्न संख्या कमी 6, 7 किंवा 8 जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतात. त्यासाठी ते वाचाल. ओके. तर म्हणून बघा तुम्ही ज्या नोट्स वाचणार आहात किंवा तुमच्याकडे जे मटेरियल अवेलेबल असेल त्यात सांगतोय की आपल्या सिलेबस ओरिएंटेड वाचा. वाचत असताना बघा मी आता एक विषय तुमच्या समोर मांडला मलाला युसुफझई. थोडक्यात पण परिपूर्ण माहिती दिली. म्हणजे मलाला युसुफझईचं मी त्या ठिकाणी येस सिम्प्लिफाईड वाचू शकतात ना. ते चांगलं आहे. ते तर मी सजेस्ट करणार म्हणजे सिम्प्लिफाईड हे बुक चांगलंच आहे. पण मात्र ते बुक खूप मोठं आहे. सिम्प्लिफाईड ज्यांच्याकडे असेल, ज्यांनी घेतलं असेल, त्यांनी मात्र एकच करायचंय की आपला जो सिलेबस आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या नुसार तो काय करायचा इंडेक्समध्ये टिक करून घ्यायचा आणि त्यानुसार त्यातलं वाचा. आणि त्या बुकचं जर बघितलं जवळपास 350 ते 400 पेजेस आहेत सिम्प्लिफाईड. अजित थोरबोले सरांचं लिखित ते पुस्तक आहे. मार्गदर्शन सरांनी केलंय. येस, सिम्प्लिफाईड बुक चांगलं आहे. ते वाचू शकतात. येस, सिम्प्लिफाईडचं बुक चांगलं आहे. तेही तुम्ही घेऊ शकता. त्याला पर्यायी ते बुक तुम्ही ठेवलात तर हरकत नाही. तुम्हाला पुढेही ते कामात येणारच आहे मेन्स वगैरेसाठी किंवा इतर तुम्ही एक्झाम देणार आहात त्यासाठी देखील ते कामात येणार. घेऊ शकतात, हरकत नाही. पण एक 350-400 पेजचं ते पुस्तक आहे. त्यातनं आपल्या सिलेबस ओरिएंटेड इंडेक्समध्ये जर तुम्ही टिक करून तेवढा जरी वाचलात टॉपिक्स तरी ते फायद्याचे आहेत आणि चांगलं आहे. त्यामध्ये डिटेल्स अशी माहिती दिलेली असते. सुराना मॅम आणि सर आहेत एक त्यांनी ते लिहिलेले चांगलं असं ते बुक आहे आणि मार्गदर्शन अजित थोरबोले जे उपजिल्हाधिकारी आहेत जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये सरांनी त्यामध्ये मार्गदर्शन केलंय. तर ते पुस्तक आपण रीड करू शकता. ते देखील चांगलं आहे ते. ओके. आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्या माध्यमात फक्त सिलेबस ओरिएंटेड करा. हा मगाशी मुद्दा सांगत होतो की आपण अभ्यास करत असताना अथवा नोट्स काढत असताना आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो आहे आपला हायलायटरचा. म्हणजे जर आपण बघितला महत्वपूर्ण पॉइंट वापरायचा हायलायटर. बुक्स मध्ये काय करायचंय महत्वपूर्ण की हायलाइट करत चला पॉइंट्स.
हायलाइट केल्यामुळे काय होणार आहे, तुम्ही बघा ज्यावेळेस डिपार्टमेंटल आपली जी एक्झाम होणार आहे पूर्व परीक्षेची, त्याच्या आधी 5 ते 7-8 दिवस आपल्याला धावता आढावा घ्यायचा असतो. कशाचा? त्या ठिकाणी सराव प्रश्नांचा अथवा तुम्ही नोट्स काढलेल्या किंवा तुम्ही ज्या बुक्सवरती इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इतर अर्थशास्त्र या विषयांच्या ज्या बुक्सवरती तुम्ही बघा हायलाइटर करणार आहेत, पॉइंट्स हायलाइट करणार आहेत. तर पॉइंट हायलाइट केलेले मुद्दे आपल्याला कधी कामात येतील, ज्यावेळेस तुम्ही एक्झामच्या आधी 5 ते 8 दिवस धावता आढावा घेणार आहात. त्यावेळेस तुम्ही वाचलेलं, तुम्ही लिहिलेलं, तुम्ही नोट्स काढलेल्या, तुम्ही हायलाइट केलेले पॉइंट्स त्यावेळेस ते वाचायला कामात येणार आहेत आपल्याला. आणि हायलाइट केलेला मुद्दा हा एक्झाममध्ये आठवतो आपल्याला. एक्झाममध्ये कसा आठवतो, की नाही, की मी कुठेतरी बुकवरती स्टार केलं होतं, गोल रिंग केलं होतं, की मी हायलाइटर तो पॉइंट केला होता. त्यामध्ये मी थोडंफार रेड पेनने लिहिलं होतं. स्टिकी पेपर लावून मी त्यामध्ये नोट्स काढल्या. तो मुद्दा आपल्याला कुठे आठवतो? परीक्षेमध्ये. थोडासा त्रास होईल. अभ्यास करत असताना तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. त्याचं एक स्ट्रक्चर आखून एक छान पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंगनं व्यवस्थितरित्या जर आपण इंटरेस्ट निर्माण करून जर ह्या गोष्टी करायला लागतात, तर मी नाही सांगणार की तुमचा मार्क्स जाईल. मार्क्स मिळेल, हमखास मिळेल. कारण आम्ही ह्या ज्या काही गोष्टी टास्क विद्यार्थ्यांना देत असतो, ते करतात आणि पैकीच्या पैकी मार्क्स देखील तिथे मिळवतात. थोडासा त्रास आपल्याला सहन करावा लागेल. कारण आपण एक अधिकारी पदावरती विराजमान होणार आहात. त्यामुळे एक प्रशासकीय सेवा निभावत असताना, प्रशासनामध्ये काम करत असताना आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आपण इथे करतो आहोत. आपण सर्वजण प्रशासनामध्ये त्या गोष्टी करतच आहात. पण अभ्यासाच्या पद्धतीने जर ते केलात तर आपल्याला तितकं त्याचा फायदा देखील होणार. मी स्वतः देखील त्या ठिकाणी ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटला ॲज अ ऑफिसर होतो. त्यामुळे मी जवळीन सांगेन, की प्रशासकीय लेव्हलवरून अभ्यास आणि तो करत असताना पुढे फायदा त्याचा नक्कीच होत असतो आपल्याला. तर आमच्या पूर्ण परम टीमच्या तुमच्या सोबत शुभेच्छा आहेतच. तुम्ही सर्वजण अधिकारी होणारच आहात. आमच्या शुभेच्छा आहेतच. आमची मदत तुमच्या प्रती आहेतच. पण आपण देखील एक प्रामाणिकपणे आणि प्रॉपर सिलेबसनुसार जर गेलात तर कमी वेळामध्ये आपण यश त्या ठिकाणी मिळवू शकणार आहे. हां, मगाशी मुद्दा सांगत होतो नोट्सच्या स्वरूपात. आता जसं बघा मी स्क्रीनवरती मलाला युसुफजाई आणि तिच्याबद्दल मी जे काही आपण अभ्यास केला आता आणि एस-ओ-सीच्या संदर्भामध्ये जे काही 7 आणि 8वं आश्चर्य जे काही त्या लिस्टमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गेलेत, आपल्या भारतातील गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या संदर्भामध्ये. ओके. रामसुतार सरांनी ते बनवले. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उभारणी आणि त्याचा साचा जो बनवला तो मराठमोळ्या राम सुतार यांनी मुंबईची ती व्यक्ती त्यांनी ते बनवलंय. तर बघा त्यामध्ये मी पॉइंट व्ह्यू न मुद्दे दिले होते. आणि तसेच मुद्दे तुम्ही देखील अभ्यासा किंवा त्याच मुद्द्यांचा अभ्यास करत असताना तशाच नोट्स देखील तुम्ही काढायला पाहिजे. त्या पद्धतीने नोट्स अभ्यासत असताना वेगवेगळे मुद्दे आपण अभ्यासत चला, की ज्यातले मी काही महत्त्वाचे आजच्या लेक्चरमध्ये 2 मुद्दे आपण घेतले होते. ओके. 2 मुद्दे त्यामध्ये घेतले होते. सॅम्पल म्हणून तो एक अभ्यास असणार आहे. आता ह्यात सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट जर बघितलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा आपण मगाशी चर्चा करतच होतो. आता त्यामध्ये मी सेकंड पार्ट तुम्हाला बोललो होतो, की राजकीय घटनांचा अभ्यास. आता राजकीय घटनांचा अभ्यास करत असताना एक लक्षात घ्यायचं आपल्याला, की पॉलिटिकल इश्यूशी निगडीत जम्मू अँड काश्मीरचा तो मुद्दा असेल, तो एक घ्यावा आपण. त्यामध्ये आंध्र प्रदेशाला 3 कॅपिटल लाभ, तो देखील पॉलिटिकल इश्यूशी निगडीत आहे. दमन-दीव मर्ज केलं गेलेलं एक महत्त्वाचं केंद्रशासित प्रदेश आहे. पॉलिटिकल सायन्समध्ये जातो. ग्राम प्रशासनाचा मुद्दा किंवा करंट टच मधला मुद्दा जातो. किंवा सगळ्यात महत्त्वाचा घटना दुरुस्ती होतात. बघा आता 105 चर्चेत होती. ती कशा संदर्भात तेवढं जरी वाचलं तरी चालतंय आपल्याला. त्यानंतर आर्टिकल 370 चा जो मुद्दा जम्मू अँड काश्मीरच्या संदर्भातला असावा. म्हणजे हे तुमचं सगळं कशामध्ये जाते? पॉलिटिकल सायन्समध्ये. म्हणजेच ग्राम प्रशासन किंवा त्यातलं करंट अफेअर्स आणि अमेरिकेत पार पडलेल्या निवडणुका. त्यानंतर जर बघितलं आपण आर्थिक घडामोडीशी निगडीत काही मुद्दे मगाशी बोललोच त्यावर. त्यानंतर कृषी आणि पर्यावरणाच्या संदर्भावरती 2013 मध्ये एक प्रश्न आहेत आणि पुढे येऊ शकतो. कारण पर्यावरण हा संवेदनशील विषय आहे. त्यामध्ये एकच आपण लक्षात घ्यायचंय, सीओपी नावाची कॉन्फरन्स होते, कोप कॉन्फरन्स ऑफ द पार्टी जागतिक हवामान बदल विषयक परिषद होते. तर जागतिक हवामान बदल विषयक परिषदेचा अभ्यास करत असताना आपण लक्षात घ्यायचंय, तर कोपच्या वेगवेगळ्या अशा बैठका पार पडतात. कारण 1995 पासून आजतागायत विविध राष्ट्रांमध्ये त्या परिषदा पार पडतात आणि त्यामध्ये जगभरातील जे काही हवामान बदल होतोय, डिझास्टर, अर्थक्वेक, इतर ज्या काही गोष्टी होत आहेत आणि हवामानाचा जो काही बदल होते त्यावरती सर्वाधिक जास्त चर्चा त्या हवामान बदलाच्या परिषदामध्ये होत असते. भारत देखील त्याचा मेंबर आहे. भारतातर्फे प्राईम मिनिस्टर आणि एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री आणि त्याचे मिनिस्टर असतात ते तिथे उपस्थित असतात. त्यानंतर सगळ्यात सोपा आणि सरळ क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो, की भारतातील सर्वाधिक जास्त प्रदूषित कॅपिटल पैकी दिल्ली जाते. महाराष्ट्रात चंद्रपूर आहे आणि जगातला सर्वाधिक जास्त प्रदूषित कंट्री जर असेल तर सध्या चीन आहे. छोटे छोटे मुद्दे आपण लक्षात घ्या. त्यानंतर फॉरेस्टचा रिपोर्ट त्यामध्ये एखादा वन लाईन बीट क्वेश्चन येऊ शकतो.
की 2018-19चा जो त्यावेळेसचा सर्व्हे 19-20 मध्ये डिक्लेअर 19 मध्ये डिक्लेअर झाला, तर आपल्या भारतामध्ये सर्वाधिक जास्त फॉरेस्ट असणारा म्हणजे वने असणारं राज्य हे भूगोलात देखील अभ्यासायचं आहे आपल्याला. तर मध्य प्रदेश आहे. सर्वाधिक जास्त वनसंपत्ती असणारं स्टेट हे मध्य प्रदेश आहे. जगामध्ये रशिया आहे. तर आपल्या महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक जास्त काय तर वनांचं प्रमाण आहे. तर असे जे काही मुद्दे आहेत आपल्याला त्या संदर्भात घ्या. त्याचबरोबर टायगरचं पॉप्युलेशन विचारलं जाऊ शकतं, की आपल्या भारतामध्ये सर्वाधिक जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर त्याचा आकडा जर बघितला 526. त्याचं उत्तर जर घेतलं आपण मध्य प्रदेश. त्यानंतर 524 2 नंबरला कर्नाटक. पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्र देखील येतोय. महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या ही 312 अशी सांगितली जाते. तर असे मेन मुद्दे आपल्याला त्या टॉपिकशी निगडीत करावे लागतील. त्यावरती आपण लेक्चर्स देखील घेणार आहोत. संघटना, अहवाल आणि परिषदा. मगाशी बोललो मी. संघटनांवरती खूप सारे प्रश्न आयोग विचारत असतात आणि IR चा देखील विषय इंटरनॅशनल रिलेशन, परराष्ट्र धोरण त्यावरती आहेत 5 ते 6 प्रश्न त्यावरती देखील विचारले गेलेत. तर ते देखील मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला एक महत्त्वपूर्ण सिलेबस ओरिएंटेड काही मुद्दे आणि त्याचद्वारे किती प्रश्न येतात त्यावरती चर्चा केली आणि 3 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं. कसे प्रश्न विचारले गेले, त्याचा आन्सर काय आहेत, कसं येऊ शकते. एक प्रश्न 3-3 वेळा 2-2 वेळा रिपीट झाला. त्यामुळे एक सांगितलं जातं, की प्रत्येक एक्झाममध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आयोगाच्या झालेल्या मागील गतवर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं जर आपण प्रॉपर विश्लेषण करून जर लक्षात ठेवलं, प्रश्नांची स्ट्रॅटेजी जर लक्षात ठेवली, तर आपण त्या एक्झामला बऱ्यापैकी 20 ते 25% जिंकत असतो. सरासरी त्या लेवलचा प्रश्न सारखा येत नाही. त्या तोडीस तोड फिरून तसा प्रश्न आयोग विचारू शकते. पण मात्र आपल्याला एक त्यावरनं एक धागादोरा तरी सापडतो त्याचा. तर ह्या माध्यमातून आपण अभ्यास सर्वजण कराल आणि अभ्यास करत असताना हां, हां, ह्या ज्या काही आजच्या नोट्स असतील मी ग्रुपला लगेच शेअर करतो. तुम्हाला ग्रुपला देतो त्या. तुम्हाला त्या वाचता येतील. ज्या काही 2-4 नोट्स असतील त्या देतो मी. आणि पुढील लेक्चरला देखील आपण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय जे मुद्दे आहेत ते बघणार. आज थोडंसं इंट्रोडक्टरी पार्टवरती वेळ दिला आपणास, की तो देणं आणि ते सांगणं देखील मला गरजेचं होतं. कारण माझं आज पहिलं लेक्चर आहे. मी डायरेक्ट एखादा मुद्दा घेतला सुरुवातीला जर शिकवायला सुरुवात केली थोडंसं चुकीचं होतं. त्यामुळे थोडंसं त्याचा एक बॅकग्राऊंड सांगणं देखील गरजेचं आहे. आपण देखील ते लक्षात ठेवा. त्या गोष्टी असतील मी शेअर करतो त्याच्यावरती. कळकळीची एकच आमच्या पूर्ण टीमची विनंती राहील. पूर्ण टीमची एकच विनंती राहील, की आपल्याला वेळ आयोगानं कमी दिलाय. अजून तर शेड्यूल फिक्स नाहीये. शेड्यूल फिक्स नाही, पण आपण धरूयात, एक गृहीत धरूयात, की आपल्याला वेळ कमी आहे. त्या वेळामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आणि आपली पोस्ट आपल्याला मिळवायची. म्हणजे पूर्व परीक्षा आपल्याला क्रॅक करायची आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा असतील आणि आपला फिजिकलचा पुढचा प्रोग्राम. त्यामध्ये पुढील गोष्टीमध्ये तुम्ही जिंकतात. कारण प्रॅक्टिकली तुम्ही वर्किंग तिथे करता. फक्त एक आहे, पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षापेक्षाही अवघड मानली जाते. कारण यामध्ये आपल्याला आपण ब्लँक असतो. कॉन्फिडन्स बिल्डअप नसतो. एकदा जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात, तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. येस, मी हे करू शकतोय. हे मला येणार आहे. मी याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणार आहेत. कोणत्याही विद्यार्थी आमचं आता क्लासमध्ये बरेचसे विद्यार्थी आम्ही घडवलेत. आम्हाला तो अनुभव आहे, की जर एकदा तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात, तर कुठेतरी जवळपास बऱ्याच गोष्टी आपण जिंकलेल्या असतो आणि मेन्स देखील आपण आपोआप त्या स्ट्रक्चरकडे पुढे सरकतो आणि आपोआप क्रॅक करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला एक चाहूल लागलेली असते त्या पोस्ट. ओके. आणि मी प्रशासकीय अधिकारी राहिलोय. मला देखील त्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे तुम्हाला एक कळकळीची तीच विनंती राहील. वेळ कमी आहे. दर्जेदार अभ्यास ओरिएंटेड वाचा. जर आपल्याला कुठे अडथळा येतोय, तर त्या प्रत्येक फॅकल्टीचे नंबर आपल्याकडे असू द्या. कॉल करा. WhatsAppनं बोला, की "सर मला हा मुद्दा कळत नाही. मला पुनश्च सांगा." सर्व फॅकल्टी, सर्व शिक्षक आपल्याला, पूर्ण स्टाफ आपल्याला मदत करेल. ॲज अ डायरेक्टर ह्या नात्याने मी देखील सांगतोय, मी देखील एक शिक्षकच आहे. ओके. मी डिपार्टमेंटला होतो. जळगाव जिल्ह्यात, पाचोरा तालुका. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका. महाराष्ट्र शासन कृषी विभागात विषय विशेषज्ञ 2 ही पोस्ट माझी तिकडे होती. तर तालुक्याची ती पोस्ट होती, ज्याद्वारे एक 3.5 वर्ष मी त्या पदावरती होतो आणि जवळपास स्पर्धा परीक्षेमध्ये 10वं वर्ष माझं आहे. 2008-9 पासून सुरुवात केली मी. माझे जर गुरु बघितलेत, ते जे तुमचे देखील गुरु असतील, तुम्ही नाव त्यांचं ऐकलं असणार. भीष्मराज बाम सर. माजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, आयजी होते सर. सर माझे गुरु आहेत आणि अविनाश धर्माधिकारी सर. ओके. त्यांच्यामुळे या क्षेत्रामध्ये येतोय. मी 10 वर्षाच्या पासून एमपीएससी, यूपीएससी, पी-एस-आय, एस-टी यामध्ये मी भूगोल, त्यानंतर आयजी होते सर. भूगोल, पर्यावरण
चालू घडामोडी, कृषीशास्त्र हे विषय त्या ठिकाणी मी घेत असतो. IR एक विषय. ओके. तर आपल्याला मी ह्या सगळ्या विषयांची मदत नक्कीच करीन. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी सगळी मदत तुम्हाला एक प्रामाणिकपणे करीन. तुमचा स्कोर कसा येईल यासाठी सर्व आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी. ओके. तर आजच्या लेक्चर पुरता हे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले. काही नोट्स असतील तर मी ग्रुपवरती शेअर करतो. पुढील लेक्चरला आपण जे आपल्या सिलेबस ओरिएंटेड मुद्दे आहेत ते संपूर्ण आपण अभ्यासूयात. ओके. मग सर्वांना खूप खूप शुभेच्छा. छान अभ्यास सर्वजण कराल. खूप छान पद्धतीने आपण पुढे जाऊयात. स्ट्रेस घेऊ नका. छान अभ्यास करा. जिथं वाटतंय तिथे सरांशी बोला. ओके. थांबूयात आपण. ठीक आहे. थँक यू. या. थँक यू. गुड नाईट. ओके. थांबूयात. येस. थँक यू सो मच.